त्यांची आंग्ल भाषा आहे. युनायटेड रिसर्च अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. खर तर आजचं सेशन हे घेण्याचं कारण म्हणजे आपण एका वेगळ्या पर्वामध्ये प्रवेश करत आहोत. आपले एक्सपर्ट जे आहेत नारायण सर, त्यांनी अगदी 2-2.5 महिन्यापूर्वी तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार केला होता. एक व्हिडिओ आपल्याला दिलेला होता की हे इंडेक्स जे आहे, निफ्टी बँक निफ्टी आहे आणि जे स्टॉक्स आहेत ते कुठल्या पद्धतीने वर्क करणार आहेत. येस ऑल स्टुडंट, व्हेरी गुड इव्हनिंग. आणि त्या पद्धतीने आज तुम्ही पाहता की ते इंडेक्स एखाद्या झोन मधून अगदी वरची रॅली त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि निफ्टीचं तर आपण बघतो, निफ्टी आणि बँक निफ्टीचं आपण जे झोन मार्क केले होते त्या झोन मधून अगदी 1000 पॉईंट पर्यंतची रॅली त्या झोननं दिलेली आहे. तशा पद्धतीचे प्रॉफिट सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, ज्या विद्यार्थ्यांनी नारायण सरांचं मार्गदर्शन फॉलो केलं, ज्यांनी हँड रिटन नोट्स काढल्या, त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची जी ट्रेडिंग जर्नी आहे ती एका वेगळ्या लेवलवर, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेली आहे. खरंच तर ही जी ट्रेडिंग जर्नी आहे ती तुम्ही साध्य केली ती फक्त एका मोठ्या विश्वासामुळे. एक तुमचा प्रचंड विश्वास आहे, तो म्हणजे युनायटेड रिसर्च अकॅडमीवर, ते म्हणजे आपले एक्सपर्ट नारायण सर यांच्यावर. नारायण सरांनी आपल्या क्लासमध्ये जे काही शिकवलं त्या सर्व शिकवलेल्या गोष्टी अगदी तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्या. तुम्हाला जे काही या ठिकाणी आपण जेवढ्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या त्या सर्व इन्स्ट्रक्शन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या तंतोतंत पाळल्या. आणि आज ज्या लोकांनी हे युनायटेड रिसर्च अकॅडमीचा हा जो काही ज्ञान यज्ञ आहे त्यामध्ये तुम्ही समाविष्ट झाले, यामध्ये तुम्ही एका वेगळ्या लेवलला तुम्हाला स्वतःला घेऊन गेले, सर्वमागचं कारण म्हणजे तुमच्या सर्वांची मेहनत. आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त नारायण सरांमुळे. ट्रेडिंग आज जर समजा आपण आपल्या समाजामध्ये पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट निश्चित बघायला भेटते. जर समजा शेअर मार्केट हे नाव कोणी ऐकलं तर लगेच लोक 2 हात दूर होतात. का? कारण की त्यांनी त्या पद्धतीचे लॉसेस शेअर मार्केटमध्ये केलेले आहेत आणि एक विश्वास त्यांचा कुठेतरी राहिला नाही. आणि हाच विश्वास परत आणण्याचं काम एक मराठी क्षेत्रातलं, म्हणजे या ट्रेडिंग क्षेत्रातलं मराठी जे एक मोठं नाव आहे ते सुद्धा आपण युनायटेड रिसर्च अकॅडमीच्या वतीने निर्माण केलं आहे. ठीक आहे. मग युनायटेड रिसर्च अकॅडमी करते काय? तर युनायटेड रिसर्च अकॅडमी हे तुम्हाला जी मक्तेदारी आहे, म्हणजे थोडक्यात बोलतो, या ठिकाणी आपल्याला कोणाला उद्देशून म्हणायचं नाही, परंतु आपण ज्यावेळेस ट्रेडिंग हा शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की ही एका विशिष्ट कोणातरी वर्गाची मक्तेदारी आहे. बरोबर आहे. मग त्यामध्ये कोणी आपण म्हणतो की बाबा हे असे मारवाडी, गुजराती किंवा सिंधी लोक जे आहेत, किंवा आपण गुजराती जे लोक आहेत त्यांना एक शेअर मार्केटचं ज्ञान असतं, किंवा बाबा ते शेअर मार्केट म्हणजे ते फॉलोअप करतात, त्यांना कुठेतरी ते बेसिक्स माहीत असतात, कुठेतरी फंडामेंटल्स माहीत असतात, कुठेतरी कंपन्या असतात, त्यांचे कुठेतरी सीईओ असतात. तर ते सीईओ सुद्धा इन्फॉर्मेशन लीक करतात, किंवा आपले कुठेतरी रिलेटिव्ह त्या ठिकाणी स्टॉक मार्केटशी रिलेटेड असतात, एनएससीशी रिलेटेड असतात, आणि त्यानंतर ती माहिती त्यांना मिळते. म्हणून फक्त त्याच लोकांनी त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली पाहिजे असा एक भ्रम होता, आणि तो भ्रम पूर्णपणे तोडून काढला आपले मास्टर ट्रेनर नारायण सर. नारायण सरांची आज एक खूप मोठं एक नाव आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतं. त्यांनी मराठी लोकांना सोबत घेऊन हा जो ट्रेडिंगचा ज्ञान यज्ञ या ठिकाणी तेवत ठेवला, जो सुरू केला, त्याची ज्ञान ज्योत पेटवली, आणि आज त्याचं फळ म्हणजे तुम्ही सर्व प्रॉफिटेबल ट्रेडर, तुम्ही सर्व यशस्वी ट्रेडर या ठिकाणी नारायण सरांच्या माध्यमातून आपण सर्वजण तयार झालेलो आहोत. ओके. आणि हे फक्त बोलण्यापुरतच मर्यादित नाही. असं नाही फक्त की मी बोलतो तुम्ही ऐकता, असं नाही. तर हे प्रॅक्टिकल आहे. आज जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं एक प्रॅक्टिकल नॉलेज आज तुम्हाला मिळतं, ते तुम्ही चार्टवर कुठेतरी अप्लाय करता आणि ते तसंच होतं. बरोबर आहे. आपण जर आता कोणाला असं म्हणायला गेलो, साधं जर उदाहरण दिलं की बाबा मार्केट इथपर्यंत जाईल, मार्केट इथून खाली येईल, मार्केटमध्ये अशा अशा घडामोडी होतात, तर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही आपल्या ज्ञान यज्ञामध्ये येता, युनायटेड रिसर्च अकॅडमी मध्ये जोडल्या जाता, त्यावेळेस या गोष्टी सर्व तुम्हाला बघायला मिळतात. आणि एका त्याच उत्साहानं तुम्ही या ठिकाणी
या सर्व जे काही आपलं मार्केट आहे, मार्केट संबंधीचं जे काही ज्ञान आहे आणि विशेष म्हणजे हे प्रॅक्टिकल ज्ञान आहे. या ठिकाणी फक्त बरेच क्लासेस आहे, कोणाचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यायचं नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काही गोष्टी बोलायला मिळतात. ओके, काही गोष्टी ऐकायला मिळतात. आणि प्रॅक्टिकल नॉलेज कुठे मग? ज्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग करायला येतं त्यावेळेस ते लोक ट्रेडिंग करतात का? नाही करत. आणि त्यांची ट्रेडिंग जर्नी कुठेतरी आरबळलेली आहे, म्हणून ते तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेडसाठी अलाउ करत नाही. फार मोठमोठ्या सायकोलॉजी सांगतात, ते फार मोठमोठे कोट सूट बूट काय काय घेऊन सांगतात, मोठमोठे ऑडिटोरियम असतात, मोठमोठ्या स्क्रीन लावलेल्या असतात, पण खरंच त्या पद्धतीचं ते वर्क होतं का? नाही होत. आणि जर तसं काही असतं तर मग त्यांचे रिव्ह्यूज असते, आपले रिव्ह्यूज आहेत, आपण स्क्रीनशॉट ठेवतो, आपण मार्केट प्रिडिक्ट करतो की बाबा इथून असं होणार आहे, आणि ऍज इट इज मार्केट तसंच वर्क करतं. कारण हा आपला अनुभव आहे, हा एक व्यासंग आहे, ही एक मोठी अज्ञान साधना आहे, जी नारायण सरांनी अगदी 8 ते 10 वर्षामध्ये त्यांनी सर्व ज्ञान मिळवलं, एक युनिटेडच्या एका टीमला त्यांनी तयार केलं. आणि आज प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की या ज्ञान यज्ञामध्ये शेकडो नव्हे हजारो विद्यार्थी युनायटेड अकॅडमीच्या वतीनं तयार झालेले आहेत. ओके, सर्वांनी या ज्ञानयज्ञामध्ये तुम्हाला तो जो काही फलश्रुती आहे, तुम्हाला जो काही प्रसाद आहे, तो तुमच्या सक्सेसफुल ट्रेडिंग जर्नीच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. तर आजचं हे सेशन घेण्याचं कारण काय? आपण आता आज आपल्या 9 ते 10 बॅचेस झाल्या. 9 ते 10 बॅचेस मध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की ते सरकारी कर्मचारी, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, आणि काही लोक आहेत की जे प्रायव्हेट जॉब करतात, काही गृहिणी आहेत, काहींचे काही फॅमिली प्रॉब्लेम होते, काहींना थोडंफार इतर काही अडचणी होत्या. ह्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यांना त्या त्या पद्धतीने त्या त्या वेळेस आपला कोर्स करताना थोडं त्यांना तिकडे लक्ष देता आलं नाही. मग काही कन्सेप्ट असतील तर एखादी गोष्ट तुम्हाला एकदमच कळेल असंही नाही. कारण की हा येस, काही लोकांना ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल जॉईन होण्याचा, तर एकदा फक्त एक्झिट करा आणि परत त्या लिंकवर जॉईन करा. ठीक आहे, तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर आपली ही जी ट्रेडिंग जर्नी आहे, तर ही सक्सेसफुल ट्रेडिंग जर्नी मध्ये आपल्याला या सर्वांना नाही. मग जे लोक यातून थोडेफार दूर गेले, काहींना काही कन्सेप्ट कळल्या नाही, आणि असं नाहीये की बा तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी कळलीच पाहिजे. ठीक आहे, पहिल्यांदाच कळेल असं नाहीये. प्रत्येकाची एक सायकोलॉजी वेगळी असते, तुमच्या मागच्या अडचणी वेगळ्या असतात, आणि ते सर्व करत असताना आपण कुठेतरी एका वेगळ्या लेवलला पोहोचतो. ठीक आहे, परंतु तुम्हाला सर्वांना परत एकत्र आणायचं होतं, कारण की हे ज्ञान असं झालं होतं की काही लोकांनी याचा खूप डीप स्टडी केला. नारायण सरांना त्यांनी अगदी स्ट्रिक्टली फॉलो केलं, त्यांनी त्यांच्या नोट्स काढल्या, आणि हे करत असताना या लोकांसाठी त्या ठिकाणी काय झालं, तर ते हे जे शेअर मार्केटचं नॉलेज आहे, जे युनायटेड अकॅडमीनं दिलं, तर ते तंतोतंत उपयोगी झालं, ते प्रॉफिटेबल झाले, त्यांचे स्क्रीनशॉट त्या ठिकाणी यायला लागले. तर मग हे स्क्रीनशॉट येताना एक प्रश्न साहजिकच निर्माण झाला की बाबा हेच लोक का, एक ग्रुप तयार झाला, हेच 100 विद्यार्थी का, हेच 200 विद्यार्थी का, किंवा हेच 500 विद्यार्थी का? तर असं नाही. तर प्रत्येकाने या ठिकाणी स्टडी केला पाहिजे, म्हणून आपण परत या ठिकाणी एक स्टडी ग्रुप तयार केला, आणि त्या ठिकाणी आपण सर्वांना सोबत घेतलं. आज जे काही नॉलेज आपण देतो ते सर्व नॉलेज त्या ठिकाणी ऍज इट इज वर्क करतं. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या अडचणी विचारल्या पाहिजे, तुम्ही तुमचं जे काही चार्ट आहे ते शेअर केले पाहिजे, अगदी पहिल्या चॅप्टर पासून तर आपल्या अगदी जे काही 20-22 आपले सेशन आहेत, त्या सर्व सेशन मधलं जे जे काही कोअर कंटेंट आहे ते सर्व ज्यांना ज्यांना ज्यांच्या मानसिकतेने अप्लाय करायला मिळतं, किंवा जे स्लो लर्नर आहेत, जे मागं राहिले, आपल्याला सर्वांना ते एका ठिकाणी आणायचं, आणि सर्वांना आपल्याला एकदम प्रो ट्रेडर, बिलकुल एक विद्यार्थी जर प्रो असेल तर आपला शेवटचा विद्यार्थी सुद्धा प्रो झाला पाहिजे. आपला असा क्लास आहे, असा क्लास तयार करायचा आहे आपल्याला की आपला फर्स्ट बेंचवरचा विद्यार्थी जर का समजा 100 मार्क घेणार असेल, 100 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 100, तर लास्ट बेंचचा विद्यार्थी सुद्धा 100 आउट ऑफ 100च त्याने घेतले पाहिजे. चला, तर असं आपल्याला एक जर्नी, आपल्याला सक्सेसफुल जर्नी या ठिकाणी तयार करायची आहे. बरेचसे विद्यार्थी आहेत की आजच्या या सेशनसाठी जॉईन होत आहेत. काहींना थोडंफार अडचण असेल तर त्यांनी जॉईन करायचं. बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी युनायटेड रिसर्च अकॅडमी त्यांचा अनुभव देण्यासाठी आहे, बरोबर आहे, ज्ञान देण्यासाठी आहे. ज्ञान तुम्हाला खरं तर तुम्ही आता बाहेर फिरले, ज्यावेळेस फिरून फिरून कुठेतरी तुम्ही
ट्रेडिंग काही लोक होते की त्यांनी आम्हाला आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे अकॅडमीला की सर आम्ही आमची ट्रेडिंग जर्नी जी आहे तर ती सोडण्याच्या मागे होतो. परंतु ज्यावेळेस ते युनायटेड अकॅडमी मध्ये आले, त्यांचा जो काही हे आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नारायण सरांशी आला. आणि ज्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने हे बघितलं की मोठमोठ्या कन्सेप्ट असतात की ज्या तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने कुठेतरी भरकवटवलं जातं. तुम्ही बाहेर जा, थोडंफार बघा, युट्यूब बघा, तुम्ही कुठेतरी सोशल मीडियावर जा, तुम्हाला तो जो काही युट्यूबर आहे, तो जो काही सोशल मीडियामध्ये बोलणारा व्यक्ती आहे, असू येतं या ठिकाणी, कारण की एक अनुभव असतो. तर ते आपण हे आज पाहताना काय दिसतं आपल्याला की बाबा तो व्यक्ती कुठेतरी सुरुवात करतो वेगळी, मध्ये काहीतरी सांगतो, तिसऱ्याच कुठेतरी ऍड पकडून तुमच्या समोर मांडतो, आणि शेवटी खऱ्या अर्थाने जो क्लास ट्रेडिंग शिकवण्यासाठी तुम्हाला सुरू झालेला होता तो शेवटी काहीच नसतं. असा तो एक व्हिडिओ असतो. आणि शेवटी त्याला काहीतरी लाईक सबस्क्राईब वगैरे काहीतरी पाहिजे असतात. आणि या व्यतिरिक्त हे सर्व सोडून आपण ज्यावेळेस तुम्हाला युनायटेड अकॅडमीशी जोडल्या गेल्यानंतर नारायण सरांनी ट्रेडिंग मधील जे काही कोर कन्सेप्ट आहे, म्हणजे हार्ड कन्सेप्ट आहे, त्यांचा जो काही ज्ञानाचा हा व्यासंग आहे 8-10 वर्षाचा, हा जो ते काही कोळून पिलेले आहेत, हे ज्ञान ग्रहण सरांनी जे केलं ऍज इट इज ज्ञान हे तुमच्या समोर ठेवलं. मोठमोठे कन्सेप्ट आहे समाजातील, वेगवेगळे उदाहरण देऊन आज ते तुम्हाला उदाहरणं त्या ठिकाणी दिले. त्या उदाहरणाच्या माध्यमातून एक सामाजिक उदाहरण असतील, एक आपल्याला आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत उदाहरणं असतील, हे सर्व उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला नारायण सरांच्या माध्यमातून, त्यांच्या अगदी अनुभवाच्या माध्यमातून तो अनुभव तुमच्यामध्ये जशाचा तसा पेरला गेला. म्हणून आज सक्सेसफुल ट्रेडिंग जर्नीचा इतिहास तयार करणारी आणि तो त्याचा जो झेंडा आहे तो उंच फडकवणारी एक कुठली जर अकॅडमी असेल तर ती आहे युनायटेड रिसर्च अकॅडमी. आणि एक कुठलं मोठं ट्रेडिंग क्षेत्रातलं नाव असेल तर ते आहे नारायण सर. ओके. हे सहजासहजी तयार होत नाही, कारण की कुठलीही गोष्ट ही सहज पद्धतीने साध्य होत नाही. कारण की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकोबाराय त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. तर अशाच पद्धतीचा सायास, अशाच पद्धतीचा व्यासंग आपण या ठिकाणी घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं खूप मोठी ट्रेडिंग जर्नी आहे. आणि हा जो अभ्यासाचा व्यासंग आहे हा तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तुम्हाला तुमच्यासाठी करायचं. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय हे तुमच्यासाठी करायचंय. ट्रेडिंग तुम्हाला करायची आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड तुम्ही आहात, तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करणार आहेत आणि प्रॉफिट सुद्धा तुम्हालाच घ्यायचं आहे. पण मग काय करायचं की जे सक्सेसफुल विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्याकडे एकदा बघा, ते का सक्सेसफुल असतील. तर त्याचं कारण आहे की त्यांनी केलेला अभ्यास. खूप या ठिकाणी डेडिकेशन द्यावं लागतं. खूप रात्री असतील त्यांच्या की ज्या त्यांनी मिस केल्या. अहोरात्र मेहनत या ठिकाणी विद्यार्थी घेत असतात. आणि या ठिकाणी एका सक्सेसफुल ट्रेडर म्हणून आज ते आपल्या समोर आहे. अगदी मोठं जे काही अवभाग्य आहे आपलं, सद्भाग्य आहे, ते एकच की आपल्याला ज्यांच्याकडून शिकायला मिळतं ते नारायण सर आणि त्यांचा खूप मोठा अनुभव आज आपल्या पाठीशी आहेत. तर चला, लेट्स रेडी, आपण जाऊयात नारायण सर यांच्या स्क्रीनकडे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो परत एकदा, आज द एक्सपर्ट या एक्सक्लुझिव्ह क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये मी मनोज भालेराव, सीईओ युनायटेड रिसर्च अकॅडमी, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही जर्नी तुमच्यासाठी आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. अभ्यास करा, सक्सेसफुल ट्रेडर व्हा, आणि हा अनुभव हा तुमच्या पाठीशी आहे. जो काही 8-10 वर्षाचा अनुभव तुम्हाला मिळतो, लाईव्ह प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मार्केटच्या माध्यमातून मिळतं, आणि सर्व काही तुम्ही लाईव्ह पाहता. ओके. तर अभ्यास करा, सक्सेसफुल व्हा. काही क्वेश्चन असेल, मी आहे, नारायण सर आहे, तुमच्यासाठी आपला स्टडी ग्रुप आहे, आणि आपण सर्व विद्यार्थी आहोत. वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी पुढे चालून येतीलच. या सर्वांसाठी पुनश्च एकदा मी आमंत्रित करतो. मास्टर ब्लास्टर आणि एक अत्यंत सक्सेसफुल ट्रेडर, मेंटर आणि संस्थापक अध्यक्ष युनायटेड रिसर्च अकॅडमी, आय वुड लाईक टू कॉल मिस्टर नारायण सर. सो प्लीज वेलकम मिस्टर नारायण सर.
गुड इव्हनिंग ऑल. सर्वांना आवाज येतोय? कसे आहात? मी सध्या जाम खुश आहे. आणि ज्या पद्धतीनं आपल्या ग्रुपवरती रोज नवीन नवीन स्टडी येतोय, बरेच जण करतायत, ते पाहून कुठेतरी असं वाटतंय की आता खरी मजा यायला लागली म्हणून. आणि त्याच्यासाठीच आज आपण ही घोडदौड अजून जोरात करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. मला एक सांगा, आपण आपल्याला सगळं कळतं, सगळं काही आहे. बऱ्याच जणांनी आता नवीन सुरुवात केली, परत पहिल्यापासून समजून घ्यायला. किती टाळाटाळ करत होतो आपण, किती वेळा स्वतःला थांबवत होतो की उद्यापासून अभ्यास करू, नंतर करू, मार्केट कुठं जाणार आहे, वगैरे वगैरे. पण मित्रांनो, ट्रेडिंग करणे म्हणजे जे हे ना, तर या आपला जो स्वभाव आहे, तो स्वभावावरती आपल्याला जोपर्यंत कंट्रोल मिळवत नाही आपण, तोपर्यंत आपल्याला जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे. मग काय स्वप्न आहेत आपले? तर आपल्या फॅमिलीला सुख द्यायचं, स्वतःचं आयुष्य बदलायचं, आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं. हे सगळं मिळवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टीकडे ध्यान द्यावं लागेल, त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल आणि स्वतःसाठी काढावा लागेल, दुसऱ्यासाठी नाही. तर आता वेळ आलेली आहे की आता फुल ऍक्शन मध्ये उतरायचंय. आणि तुमच्यातले बरेच जणांचा अभ्यास पाहून ते प्रो ट्रेडर लवकरच होतील. काही जण झालेत, काही जण त्या मार्गावर आहेत, आणि काही जण जे आहेत ते नवीन सुरुवात करू राहिले. तर त्यांना सुद्धा लवकरच या पूर्ण प्रवाहात आपण आणणार आहे. तर मित्रांनो, हा फक्त चार्ट नाहीये, तर ही तुमच्या भविष्याची कुंडली आहे. आता तुमच्या कुंडलीत कोणते ग्रह मांडायचे आणि कोणते नाही, तर हे तुम्हाला त्या चार्ट वरून ठरवायचंय. ट्रेडर, जसं मी नेहमी सांगतो की एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात ट्रेडर तयार होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आणि तीच मेहनत कुठेतरी मिसिंग होती, कुठेतरी त्याला पूर्ण रूप येत नव्हतं. आणि तुम्ही तर इतके चांगले आहे की काय, कधी प्रश्नच विचारत नाही. जरी तुम्हाला काही नाही आलडत तुमचं, तर तुम्ही काही विचारत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता हा क्वेश्चन आन्सर सेशन आहे. आता आपण, पाहिलं असेल की कोर्स झाला तुमचं, म्हणजे इतर मार्केटची गोष्ट सांगतो पहिले की कोर्स संपला की सगळे म्हणतात की हम आपके है कोण. तुमच्या स्टुडंटशी काही देणं घेणं नाही, कोणाशी काही देणं घेणं नाही. पण युनिटेड अकॅडमी याच्यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण की आपलं म्हणणं काय आहे, नुसतं झाड लावून फायदा नाही. मग काय, बकरी येईन झाड खाऊन घेईन. पण ते झाड सांभाळावं लागल, पाणी टाकावं लागल, त्याच्यातून मग काहीतरी फळं लागतील. तसं तुम्ही विद्यार्थी आहे आमच्यासाठी. आम्ही तुमच्यात बीजारोपण केलं. आम्ही तुम्हाला नेहमी रोज काही ना काही करतो, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. आता ऍक्च्युअल तुम्ही अभ्यास केल्यानं आमच्या काही अकाउंटला पैसे येणार नाही. पण तरी सुद्धा ते सगळं करायचंय आपल्याला. आता दुसरी गोष्ट, की आपण एक नवीन धतिंग चालू केलं, की आपण ग्रुप पाडले, ते एक एक सेक्टर दिलं, त्याच्यातला एक एक स्टॉक दिला. आता याच्यातून आपल्याला काय साध्य करायचंय? तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की त्याला वेळ नाहीये. म्हणजे असल पण वेळ, पण त्या अभ्यास करायला तर वेळ नाही कमीत कमी. काही जण खूप चांगले आहेत, ते खूप अभ्यास करतात, पण काही काही जणांचं एक स्पष्ट म्हणणं आहे, सर वेळ नाही. ते पिक्चरला जातात, फिरायला जातात, इंस्टाग्राम पाहतात, तरी पण सांगतात की वेळ नाही. पण असो, आपलेच आहेत ते, कसे काय असे ना. तर आता प्रत्येकाला प्रॉफिटेबल ट्रेडर जर का करायचं असेल, तर आता आपल्याला संघटित व्हावं लागेल. मग संघटित व्हायचं काय करायचंय, की एक मनुष्य दररोज 100 ट्रेड किंवा 100 स्टॉक पाहू शकत नाही. पण एक माणूस 2 मिनिटात एक चार्ट नक्कीच पाहू शकतो. असे 100 लोक आहे ना, जर का एक एक चार्ट पाहिला, तर एका दिवसात आपले 100 चार्ट पाहणं राहिले. आता याच्यात असं आहे की समजा कोणताही एक चार्ट घेतला, जसं की मी माझ्यासाठी तर सगळेच मी हे करतो. आता हा RBL चा एक चार्ट आहे. आता सध्या मी एक फ्रेश अकाउंट घेतलं, त्याच्यात कोणतीच मार्किंग नाही. तरी पण मी सांगू शकतो की या स्टॉकचं काय काय आहे. या हा स्टॉक हाफ इयरली
डिमांड झोन मधून चालला, 220 याचं पहिलं टार्गेट आहे, कुठं कुठं विकली आहे, कुठं कुठं काय आहे हे मी मार्किंग केलेलं नाही, तरी सुद्धा मला सगळं माहिती आहे. काय? कारण मी दररोज दररोज पाहतो. एशियन पेंट कुठे आहे मी सांगू शकतो, झील कुठे आहे मी सांगू शकतो, बंधन बँक कुठे आहे मी सांगू शकतो, ट्रेंड कुठे आहे मी सांगू शकतो. याचं कारण म्हणजे मी त्याला दररोज 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 पाहतो. याच्यात काही शॉर्टकट नाहीये, काही नाहीये, काही नाहीये की मी खूप हुशार आहे हेही नाहीये. आता हुशार काय आहे की जर का तुम्ही दररोज पाहू राहिले तर तुम्हाला समजणारच आहे. आता मी जे स्टॉकचे नावं घेतले, हे स्टॉक उद्या काय करणार आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगू शकतो. कारण काय की मी त्यांच्यासोबत दररोज 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 करतो. आता मागच्या आठवड्यात आपण 3-4 ब्रेकआउट काढले ते 5-5% न अप आहे. आता तुम्ही विचार करा, 5%, 6% अप आहे. सीईएससी मी दिला होता, तर तो कुठलच्या कुठे आहे. तर असे जे स्टॉक्स आहे हे काढायचं कारण म्हणजे तुम्ही दररोज जर का त्याला ट्रॅक करू राहिले तर तुमच्या डोक्यात त्याची इमेज फिट होणार आहे आणि तुम्हाला तो काय करणार आहे, त्यानं काय केलं, त्याचं म्हणणं काय आहे, हे सगळं समजणार आहे. म्हणून आतापासून आपल्याला हे करायचंय. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर मार्केट स्टडी नाही केलं पाहिजे. तुम्हाला इतर मार्केट स्टडी करायचं, तुम्ही 100 करा, त्याच्याबद्दल वादच नाही. पण तुमचा जो असाईन वाला स्टॉक आहे, हा दररोज एकदा तरी त्याला पाहायचं. यानं आज काय केलं, हा याचा डिमांड झोन कुठे आहे, याचे सप्लाय झोन कुठे आहे, याला कधी कधी हा अशा फेजमध्ये गेला की त्याला कोणताच सप्लाय झोन नाहीये, कधी कधी अशा फेजमध्ये गेला की त्याला कोणताही खाली सपोर्ट नाहीये, आणि मग त्या वेळेस तुम्हाला त्याच्यात अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल, त्या वेळेस तुम्हाला तो स्टॉक याच्यावरती टाकायचा आहे, या आपल्या ग्रुपवरती. आता ग्रुपवरती आला की आपल्या अकॅडमी तर्फे पुन्हा त्याचा एक रिव्ह्यू केला जाईल, आणि रिव्ह्यू केला की मग तुमच्यासाठी दोन आपण कोडवर्ड तयार करू. एक म्हणजे ग्रीन फ्लॅग आणि एक म्हणजे रेड फ्लॅग. ग्रीन फ्लॅग असा आहे की स्टॉक ओके आणि तुम्ही उचलला तर चालतो, तर आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या रिस्क मॅनेजमेंटनुसार तुम्ही सगळेजण त्या ट्रेड घेऊ शकता. आणि तो जर का रेड फ्लॅग असेल तर तुम्हाला त्याचं कारण सांगितलं जाईल की तो कारण काय आहे त्याचं. आता याच्यात काय होईल की तुम्ही जो एक रिसर्च केला तो इन्स्टंट मुवमेंटला त्या ठिकाणी चेक करून मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येतील छोट्या छोट्या गोष्टी की कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यात ही पाहिजे असतात. आणि समजा तुम्ही स्टॉक दिला आणि तो त्या दिवशी 10% अप केला आणि सगळ्यांनी पैसे कमवले, तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो 7व्या आसमानावर राहील. त्या दिवशीचे तुम्ही स्टार असाल, तुमच्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलल. अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं करायचंय. आता एका साईडनं तुमचा हा कार्यक्रम चालेल. आता युनिटेड अकॅडमी तर्फे आपण एक टेलिग्राम चॅनल चालवतो. त्याचा आणि याचा कुठेही एक संबंध राहणार नाही. तो पहिले जसा चालू होता तसाच चालू राहणार आहे. तिथं रोजच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दिल्या जाणार आहे. तिथूनही तुम्ही तुमच्या ट्रेडिंगला एक चांगला बेनिफिट घेऊ शकता. पण इकडं एक स्वतंत्र चॅनल आहे, हे आपल्या सर्वांचं मिळून तिथं तुम्हाला तुमच्या स्टडी टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या इकडच्या टेलिग्राम चॅनलवरती कमीत कमी रिलाय करायचंय. आता तुम्ही याच्यातले स्टॉक घेतले, पैसे कमवले, त्याला कोणाचीच काही हरकत नाहीये. पण तुम्हाला जर का तुमच्या स्टडीतून पैसा मिळायला लागला तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्टच नाहीये. तुम्ही प्रो ट्रेडर झाले आणि तुम्ही मग सगळं हे झाल्यावर तुम्हाला ना या टेलिग्रामची हे राहणार आहे ना कशाची गरज राहणार आहे. तुम्ही तुमचे एकदम खतरनाक हे करायचे. आता हा एकच स्टॉक घेऊन त्याला इतक्या वेळा रिपीट करायचंय, इतक्या वेळा रिपीट करायचंय की त्यांना म्हटलं पाहिजे की हे तुम्ही मालक आहे. इतका पद्धतशीर आपल्याला त्याच्यावरती मास्टरी करायची आणि एकावरच करायची, जास्तीवर करायची नाहीये. बाकी तुम्ही तुमचा रेग्युलर स्टडी जो आहे तो परफेक्ट चालू ठेवा, त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही कोणाला. फक्त तुमचा एक असाईन ट्रेड, स्टॉप आणि त्याच्यात निर्माण होणाऱ्या संधी याचे तुम्ही मालक. आता याच्यात जर का स्टॉप लॉस लागला तर काहीच हरकत नाही, कोणालाच कोणताच आक्षेप कोणी कोणावर घेणार नाही. आता समजा इन केस तुम्ही घेतला एक
चोलामंडलमचा एक कॉल दिला आणि तो आपण सगळ्यांनी चेक केला. कोणाला त्याच्यावर आक्षेप नाहीये आणि सगळ्यांनी चोलामंडलम बाय केला. सगळ्यांनी म्हणजे ज्याला ज्याला करायचं त्याला त्याला. आणि त्याच दिवशी तो -2% आला, आपला एसएल लागला, आपण त्याच्यातून एक्झिट झालो. याला तुम्ही कारणीभूत नाही. होतं असं मार्केटमध्ये, इट्स अ पार्ट ऑफ गेम. त्याच्यामुळं हिच्यावर जर का स्टॉप लॉस लागला, आज मी जे स्टॉक टाकायच्या पूर्वी 4 वेळा विचार करतो की कोणाचा स्टॉप लॉस नाही लागला पाहिजे, कोणाचा स्टॉप लॉस नाही लागला पाहिजे. आणि ती जबाबदारी मला जास्तीत जास्त रिसर्च करायला भाग पाडते. तसंच तुमच्यावर पण हे करा. तुम्हाला नाही तुमच्याजवळ एखाद्या वेळेस कॅपिटल इतकं की तुम्ही ते घेऊ शकाल, पण तुम्ही किमान अभ्यास तर करा कमीत कमी. अभ्यास करून त्याच्यातून आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचंय. तर इतका करायचा आहे की त्याच्यात तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे. जसं की तुम्ही तुमच्या मित्राला ओळखता. आता आपले मित्र मैत्रिणी असतो, आपण त्याला इतकं ओळखतो की आपल्याला सगळं समजतं, त्याचा स्वभाव काय आहे काय नाही. आपण त्याला शिव्या पण देतो, एकदम बेकार शिव्या देतो. त्याला वाईट वाटत नाही. काहून? कारण तुम्ही इतके ओळखता त्याला, तुम्हाला माहिती कोणत्या लेवल पर्यंत गेलं तरी याला काही फरक पडत नाही. तसाच एक स्टॉक तुम्हाला हे करायचं आहे, मास्टर करायचं आहे, त्याच्यात हे करायचं आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. हा झाला पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा आहे. अजूनही बऱ्याच जणांना काही काही अडचणी येतात. आता छोट्या असतील, मोठ्या असतील, कोणाचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल, कोणाचा याचा टेक्निकल असेल, कोणाला कोणती एखादी कन्सेप्ट लक्षात नाही आली. आता ऍक्च्युअल तुम्हाला म्हणून म्हणून मी परेशान झालो, थकलो की विचारा 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 विचारा, पण तुम्ही काही विचारत नाही. पण आता सगळा वेळ आपला आहे. आता तुम्हाला काय अडचणी येतात, एक ट्रेडर म्हणून, एक काय म्हणून, या सगळ्या अडचणी मला आज ऐकायच्या आहेत आणि मी त्याच्यावर सोल्युशन पण देणार आहे तुम्हाला. तर एकीकडनं सुरू व्हायचंय आणि चालू व्हायचंय. सगळ्यात पहिले कोण येतं? चला पटकन या, वेळ कमी आहे. संजयजी बोला. तर एक एसबीआय कार्डचा चार्ट ओपन करता का? एक मिनिट. हा एसबीआय कार्ड. मंथली. ओके. आता एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी, कधीही इयरली शिवाय सुरुवात करायची नाही. आता इथं तुम्ही जे हे करू राहिले ना, तुमचं अनालिसिस कसं हो. होतं पहा. इथं हा एक इयरली डिमांड झोन आहे, वन्स टेस्टेड आहे. पण आपल्याला माहिती आहे की मोठ्या टाइम फ्रेमचा डिमांड झोन हा मल्टिपल वेळेत चालतो. आणि तेच जर का ध्यानात घेतलं तर ज्याला तुम्ही मंथली म्हणून राहिले तो ऍक्च्युअल इयरली आहे. चला पुढं क्वेश्चन. हा, पुढचा काय प्रश्न हा आहे? हा जो मंथली तर झोन आहे, हा ब्रेक का झाला? कोणता? मंथली मध्ये 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 हा, हा त्याच्या शेजारी. हा 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 हो. का हा? शेजारी इकडे डावीकडे, माझ्या डावीकडे, तुमच्या उजवीकडे असेल. एप्रिल डिमांड मध्ये. सप्लाय झोन. डिमांड झोन. डिमांड झोन काय? आता सरळ सरळ तर गोष्ट आहे. इथं हाफ इयरली मधून प्राइस येत होती. हाफ इयरली सप्लाय झोन मधून आल्यावर डिमांड झोन कसा टिकल संजयजी? तुम्ही ऑलवेज हायर टाइम फ्रेम कडे लक्ष द्या. क्वार्टरली सुद्धा तिथं होता, मंथली सुद्धा तिथे आहे. हा वाला तिच्यातून प्राइस खाली आली म्हणून तो तुटला. दुसरी गोष्ट, याची क्लोजिंग पण चांगली होती ना सर? कशाची क्लोजिंग? याची? हो. याची हा नाही, इकडे मी. हा. हा इथे वाला नाही, इथे नाही, नाही 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 नाही. मी मध्ये 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 ग्रीन ग्रीन कॅन्डल येते मध्ये, बाहुबली आहे. हा 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 हा. इकडे 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 इकडे. नाही 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 नाही, इकडे इकडे. हा वाला नाही इकडे, नाही इकडे इकडे. तो नाही, हा मध्ये मध्ये आहे. हा वाला नाही बघू. इकडे, अजून इकडे, अजून इकडे, अजून इकडे, अजून इकडे, अजून इकडे, अजून ग्रीन से, हा 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 तो. बरोबर आहे ना. आता इथं हाफ इयरली मधून प्राइस जर का यायला लागली, हा वाला पहिला तर हाफ इयरली आहे, त्याच्यातून प्राइस खाली आली. तिथं इयरली सुद्धा आहे. मग आता हा तुटणार नाही तर कसं होईल? रूलच्या बाहेर काही जातं का?
हा घ्या, हा आहे आपला हाफ इयरलीचा सप्लाय झोन. ओके, प्राइस त्याच्यात गेली, खाली आली. आपण तेच सांगतोय की मोठ्या टाइम फ्रेम, इयरली, हाफ इयरली आणि क्वार्टरली झोनचे सर तो बऱ्याच वेळा टेस्टेड आहे ना, बऱ्याच वेळा तो. बऱ्याच वेळा टेस्टेड नाही झाला तो. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आजवर पाहून नाही राहिले. इथं फॉलोअप सप्लाय झोन तयार होऊ राहिले. फॉलोअप सप्लाय झोन मधून प्राइस खाली येऊ राहिली. प्रत्येक वेळेस क्लोजिंग त्याची याच्या क्लोजिंगच्या पेक्षा याची क्लोजिंग खाली आहे, याच्या क्लोजिंगच्या पेक्षा याची क्लोजिंग खाली आहे. त्या तुम्ही केई प्रमाणे आहे. येस, त्या दिवशी इथं प्रश्न विचारला तो. केवळ ओरिजिनलच चालतात असं नाही, तर त्याचे फॉलोअप डिमांड झोन, फॉलोअप सप्लाय झोन सुद्धा तितकेच कार्य करतात. तर या ठिकाणी ह्या गोष्टी एकदम बेसिक लेवलच्या आहे संजयजी. तर ह्या समजून घ्या. लागेल याच्यासाठी नोट्स वगैरे काय रिपीट करायचं ते रिपीट करा. आणि परत एकदा ह्या प्रश्न मनातून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सोडू नका आता. ती येस या येस. ठिकाणी हायर टाइम फ्रेमचा सप्लाय झोन तयार झाला, त्यातून फॉलोअप तयार झाले आणि फॉलोअप मधून प्रत्येक वेळेस प्राइस खाली येऊ राहिली. ओके, येस थँक्यू सर. नेक्स्ट. हॅलो हा बोला सर जी. सर, सतीश चव्हाण पुण्यावरून. हा बोला बोला सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड सर, इव्हनिंग. माझा आयसीआयसी बँकेचा मनोज सरांनी मला दिला होता ग्रुपमध्ये. हा तर त्याच्यामध्ये सर मी मार्किंग केले होते मंथली सप्लाय झोन आणि मंथलीचे डिमांड झोन. पण डिमांड झोन मधून तर प्राइस गेली होती. हा रुपाली मॅडमशी पण त्याच्याबद्दल चर्चा केली होती. तर मॅडम आणि माझं तसं डिमांड झोन सेमच होतं. मॅडमने जो मला दाखवला तो तसं सेम होता. पण सप्लाय झोन मध्ये प्राइस गेल्यानंतर जिथं मार्किंग केलं होतं त्याला पण म्हणजे क्रॉस करून तो वरती गेला आयसीआयसी बँकेचा. ओके, कोणता सप्लाय झोन होता तो? हा हा सर. हवाला. हा सर, तो आता ऍक्च्युली आता त्याच्यानंतर सर ती काय म्हणजे ब्रेकआउट स्ट्रक्चर मध्ये जाईल का सर प्राइस जेव्हा याच्या वरती जाईल? आता माहिती का तुम्ही या ठिकाणी प्राइस फुल अप ट्रेंड आहे. तुम्ही डेली टाइम जी सर. जर का गेले तर इथं हो सर. हो. एकही स्ट्रक्चरच नाही सप्लाय झोनचं, कोणतंही स्ट्रक्चर नाही. दुसरी गोष्ट हा सर. आपण ज्या ठिकाणी शिकलो की या ठिकाणी हम्म. नॉर्मल बाईंग, स्ट्रॉंग बाईंग, सुपर स्ट्रॉंग बाईंग, सुपर स्ट्रॉंग बाईंग. हो सर. मल्टिपल लेगआउट पाहिजे. इथं सगळं हे गार्बेज स्ट्रक्चर आहे. इथं हा हा. गार्बेज स्ट्रक्चर जर का एक याचा सपोर्ट मिळाला बँक निफ्टीचा, हम्म. तर इथं हो. अडवणार काय आहे तुम्हाला? काहीच नाही बरोबर अडवणार. आहे सर. दुसरी हम्म. गोष्ट, या ठिकाणी एक प्रश्न होता आपल्या एक्झिक्युशनचा. एक्झिक्युशनच हो नाही, सर. कोणताच एक्झिक्युशन नाहीये. मग हा तर चालण्याचे चान्सेसच झिरो आहे. आता तुम्ही जर का केवळ लोकेशनवर पाहून ट्राय करू राहिले सगळं, तर मग ते काही नाही. आपण हम्म. 5 सेशन मध्ये काय केलं, आपण कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन मध्ये शिकलो. हो आणि सर. हो कॅन्डल सर. स्टिक ब्रेकडाऊन मध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो की जे आपल्याला हायर टाइम फ्रेमवरती दिसते की इथे एक मजबूत हो सर. कॅन्डल आहे, पण ती खरंच आहे का? हो सर. तर ती या ठिकाणी उत्तर येतं नाही. दुसरी गोष्ट, नाहीये. हा, दुसरी गोष्ट आपण पाहतो की सेक्टर सपोर्ट. आता हो सेक्टरचा सर. विचार केला तर निफ्टी क्वार्टरली मधून चालू आहे, बँक हो सर. हो सर. निफ्टी त्या क्वार्टरली मधून चालू आहे. आणि हो मग सर. जर का एवढ्या हायर टाइम फ्रेमवरून सेक्टर चालू आहे, तर इथं तुमचा त्याच्यामुळे ते 125 सप्लाय झोन वर्क करणार नाही. कसा वर्क करल? आपण काय हो करतो, सर. बरोबर. छोट्या छोट्या ज्या चुका करतो की नाही, याच्यातून सगळं हम्म. प्रॉब्लेम येतो. मेजर कन्सेप्ट बरोबर आहे सर. हे तुम्हाला नवीन सांगण्याची काहीच गरज नाही. हो फक्त सर. हो सर. आपण काय करतो की याच्यावर उपाय काय आहे? याच्यावर उपाय आहे हम्म. की तुमच्या तुम्ही जिथं अनालिसिस करता तिथं हा एक सर. बनवणे, की सगळ्यात पहिले याचा टॉप डाऊन अप्रोच पाहणे, ट्रेंड हा पाहणे, सर. या ठिकाणी लोकेशन कसं आहे, कॅन्डल स्टिक ब्रेकडाऊन आहे का, तिथं खरोखर स्ट्रॉंग सेक्टर नाही सपोर्ट कसं आहे आहे? का, सपोर्ट आहे का, ईएमए कोणत्या साईडने, एक चेकलिस्ट बनवून घ्या आणि त्या ठिकाणी हो सर. द्या. म्हणजे जेणेकरून काय होईल, एखादा मुद्दा तुमचा असा काही झाला तर पटकन लक्षात येईल. हो सर. हो. ओके, आणि असं स्ट्रक्चर जे आहे ना, तर हे हो गृहीत सर. करायचं.
हे तर कधी ओके सर, ओके ओके. हा. बाकी ट्रेडिंग व्यवस्थित सुरू आहे तुमची? हो सर, हो सर, बाकी व्यवस्थित सुरू आहे. ओके. गुड. आता हो सर, हो सर. सायकोलॉजीत पहिल्यापेक्षा जास्त फरक पडला का? सायकोलॉजी मध्ये 100% फरक पडला. आणि कधी कधी मनोज सरांनाही डिस्टर्ब करतो आम्ही. नाही मेंटर रुपाली मॅडमला तर करतो. नाही नाही, करत राहा त्याच्याबद्दल काही हे नाही. तुम्ही जितकं डिस्टर्ब केलं हो तितकं सर. काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट सर, आता नवीन ग्रुप बनवल्यानंतर आणि त्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स लेवल आता वैयक्तिक माझी तर खूप वाढली. ओके. आणि त्याच्यामुळं आपण केलेला स्टडी कुठं चुकत असेल तर आपण जे आता ग्रुपवरती म्हणजे ते पाठवतात सगळेजण, आणि त्याला मनोज सर ज्यावेळेस म्हणजे गुडचं किंवा ओके छान असं जेव्हा लिहितात त्यावेळेस त्याच्यावरती अजून जास्त सर्चिंग करतो. आणि मनोज सर काय याला छान म्हटले असतील त्याचं थोडंसं शोधलं ना, तर ते स्टडीमध्ये फरक पडण्यासाठी खूप त्याचं मदत होऊ लागली आता ओके. जेव्हापासून ग्रुप सरांनी बनवलाय आणि तेव्हापासून. गुड गुड गुड. आता तर आपली कुठं चूक होत असेल तर तिथं सरांनी टाकलेलं त्याला क्रॉस चेक केलं तर लक्षात येते की आपली इथं आपली चूक झाली, मग ते आपल्याला सुधारता येते नेक्स्ट स्टॉक मध्ये. तसं आपल्याला तिथं मनोज सरांप्रमाणे अप्लाय करून बघितलं तर मग म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी हे खूप छान सरांनी सुरू केलेलं म्हणजे हे आहे. तर बिलकुल त्याच्याबद्दल बिलकुल मनोज सरांचंही धन्यवाद. आणि रुपाली मॅडमचं पण धन्यवाद. ते पण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये क्लिअर करून देतात. बिलकुल बिलकुल. आणि आणि सगळ्या युनायटेड टीमचं सर सगळ्यांचं परत खूप खूप अभिनंदन की ते एवढं म्हणजे शाळेमध्ये परत परत शाळेची आठवण होऊ लागली की हेडमास्टर पासून ते क्लास टीचर पर्यंत जसे ते छडी घेऊन करून घेत होते ती आठवण परत परत होऊ लागली सर. आणि वयाच्या 30-35 नंतर पण ते शाळेचे दिवस आठवण करून देऊन आणि आपला फायनान्शियल पण त्याच्यामध्ये फायदा होऊन या सर्व गोष्टी एवढ्या जुळून येऊ लागल्यात. आणि खरंच खूप आनंदही येतो ह्या गोष्टींमधून. आणि ज्यावेळेस प्रॉफिट होतंय किंवा आपण काहीतरी प्रॉफिट काढू त्याच्यामुळे म्हणजे खूप सर असं तुमचं करावं तेवढं कौतुक खूप म्हणजे कमीच आहे. तर परत एकदा पूर्ण युनायटेड टीमचं खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही धन्यवाद धन्यवाद. असेपर्यंत असंच सपोर्ट आणि हे चालत राहून सगळेजण मिळून प्रो ट्रेडर बनू. बिलकुल आणि बिलकुल. तुमच्या आपल्याला आशीर्वादाने असंच सर स्वतःला डेव्हलप करून घेऊ. त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सर. बिलकुल बिलकुल आपल्याला सगळ्यांना प्रॉफिटेबलच बनायचंय. बेस्ट विशेष हो सर, तुम्हाला. हो सर. ओके. नेक्स्ट. चला चला, वेळ नका घालू. कोण आहे नेक्स्ट? बोलो बोलो जल्दी. येस संगीता मॅडम बोला. गुड इव्हनिंग. नाही सर. माझं ट्रेड डिस्कस करू का? हा करा करा करा. बिलकुल. एक मिनिट, एक मिनिट. बीपीसीएल होता सर. बीपीसीएल. ओके. हा, एनर्जीचा स्टॉक आहे. येस. आता मी मुद्दामून एक नवीन फ्रेश अकाउंट घेतलंय की जेणेकरून माझ्या मार्किंग त्यात तुम्हाला दिसले नाही पाहिजे. ओके. करा सुरू. आता मी इयरली पासून त्याला चेक करत होती. तर ओके. मला क्वार्टरलीचा एक झोन पण मिळाला, म्हणजे मंथलीचा पण झोन येतो. आणि 20 EMA च्या सपोर्टने ती प्राइस वरती गेली आहे तिथून. ओके. ऍक्च्युअल त्या ठिकाणी हाफ इयरलीच आहे. हा, हाफ इयरली पण म्हणजे मी टॉप डाऊनच अप्रोच केलं, पण ओके क्वार्टरलीचा एक बेस्ट झोन प्लस ईएमए मिळाला. ईएमएचं काम जास्त चांगलं होतं. ओके. हम्म. ओके. आता तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत जाईल हा? आता मी जसं स्टडी केलं ना त्याच्या अकॉर्डिंगली वरती आपल्याला मंथलीवर पण एक सप्लाय झोन आहे आणि ओके. विकलीवर पण दिसतोय तो. ओके. आता या मंथलीची आपण 1 मिनिटात पाहू. हा, ओके.
आता मी परत येतो तिथंच. हम्म. आपण ज्या वेळेस या ठिकाणी हा एक पॉइंट सोडला हा. तर आणि एक हा पॉइंट सोडला तर हो. इथं तर कोणतं स्ट्रक्चर नाहीये ना, बरोबर. विकलीवरही दिसून नाही राहिलं ते व्यवस्थित हे वालं. हम्म. तर आय डोंट थिंक की हा काही चालेल म्हणून. हा हा, चालणार नाही कारण जास्त. की आता तो विकलीच्या पण वरती गेला आणि हो. विकलीच्या वरती आता त्याने क्लोजिंग दिला. हा चालणार नाही. आता राहिली गोष्ट याची की ज्याला डबल लेग आउट आहे, हम्म. याला जर का तुम्ही डेली एक्झिक्युशन म्हणून मानलं तर हा इथं टेस्टेड आहे. हम्म. ओके. आणि याला वीकली म्हणून कन्सिडर केलं तरी सुद्धा तो त्या ठिकाणी टेस्टेडच आहे. हम्म. त्याच्यामुळं की याची जर का टार्गेट लॉजिकल टार्गेट जर का ठेवलं तर हम्म. ते टार्गेट इथपर्यंत इझिली जाऊ शकतं. अरे. आणि अशा वेळेस या ठिकाणी एक ट्रेंड लाईन बनवतो आपण या हा. पद्धतीची. हम्म. हे सगळे आता डायरेक्टली इथून इथपर्यंत जाणार आहे का? नाही. तर हम्म. तो तसा काही जाणार नाही. तर तो हलकासा या ठिकाणी थांबेल पहिले, हम्म. इथं जाईल, नियरेस्ट डिमांड झोन पर्यंत येईल, परत वरती जाईल, परत या ठिकाणी तिथं कोणतंही एक प्रॉपर एक्झिक्युशन नाहीये हम्म. पासून थोडा खाली येईल. कारण की हे जरुरी आहे खाली येणं, कारण हो हो. मार्केट कधीही वन वे चालत नाही आणि हम्म. मग फायनली मार्केट इथपर्यंत जाईल. तर या हम्म. स्टेपमध्ये जर का आपण यानं प्रॉपरली एंट्री घेतली तर या हम्म. ठिकाणी 340 350चं टार्गेट ठेवून चालेल, काही हरकत नाहीये. आता ज्यांचं मिस झालं त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी इथं एंट्री घेतली तरी काही हरकत नाहीये. विकलीवर एक लोकेशन आता हे तयार झालंय जे तुम्ही आता जस्ट मार्क केलं ना, हा, पण ते आता विकलीवर इथं लोकेशन. काय झालेलं आहे, परत इथं पूर्ण गार्बेज एरिया आहे हा. तर म्हणजे या विकलीला काही कन्सिडर करण्यासारखा हा नाही. विकली नाहीये. तर हम्म. याच्या सेक्टरच्या अकॉर्डिंग हा जिथं कुठे येईल, एक तर तो डेलीच्या EMA पर्यंत येऊ शकतो हम्म. किंवा कोणत्याही ठिकाणी. आता आपण हे स्पष्टपणे नाही सांगू शकत की हम्म. हा एक्झॅक्ट रिव्हर्स कुठून करल, पण सेक्टरच्या नुसार तो जिथपर्यंत येईल तिथं आपण एंट्री करून 340चं टार्गेट घेऊन चालू शकतो याला. आणि अच्छा, म्हणजे हे बरंच मोठं टार्गेट हा आहे. टार्गेट मोठंच आहे. डिमांड सप्लायचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर का मंथलीचं जर का आपण प्रत्येक वेळेस मी रिपीट करून हे सांगतो की मंथली मधून जर का प्राइस चालत असेल तर मिनिमम टार्गेट तुम्ही 25% तरी धरून चाला. मिनिमम. तसं तर ते 40 50 60% पर्यंतही देतं, पण मिनिमम जर का पकडलं तर 25%चं टार्गेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओके. हा. आता या ठिकाणी काय झालं की इथं हा मंथली डिमांड झोन होता आणि हा एक सप्लाय झोन होता. आणि या हम्म. सप्लाय झोनच्या वरती इथं क्लोजिंग. क्लोजिंग मिळाली आणि हम्म. त्याच याच्यात प्राइस परत आली आणि प्राइस तिथून चालली. आता परत होऊ शकतं की इथे एक डिमांड झोन तयार होईल आणि प्राइस वरती जाईल. म्हणजे फॉलोअप डिमांड झोन सुद्धा चालतातच. एकदा प्राइस अपट्रेंड झाली की मग सगळे चालायला लागतात. म्हणजे आता याच्यात आपण असं म्हणू शकतो की आपल्याला कन्फर्मेशन एंट्रीचा येस, पार्ट निघून मिळालेली आहे, गेला. हा, कन्फर्म झालेलं मिळाली आहे. आपल्याला. आता फक्त आपल्याला फॉलोअप झोनच चालतो. येस, याच्यात ट्रेंड अप झालेला आहे. यात आता पुढच्या वेळेस कधी इथं फॉलोअप डिमांड झोन तयार झाला आणि हम्म. प्राइस त्याच्यात आली तर तुम्ही डोळे लावून त्यात एंट्री घेऊ शकता. फक्त हम्म. तुम्हाला एकदा सेक्टरचा सपोर्ट पाहावा लागेल की काय म्हणणं आहे सेक्टरचं. हा, सेक्टरचा पण सपोर्ट चांगला आहे सर. एनर्जीचा मी मग निफ्टी काही एनर्जी चेक मग केलेलं ना. मग काही टेन्शन नाही. सेक्टरचा सपोर्ट नाही, म्हणजे सेक्टरचा सपोर्ट तसा नाही पाहायचा, तर ज्या दिवशी आपण एंट्री घेणार आहे त्या ओके ओके दिवशी ओके. चेक करायचा. अच्छा, त्या दिवशी बघायचा सेक्टरचा सपोर्ट. येस येस येस. हा, पण आता दोघं सिमिलरच चालू आहेत, हो. सेक्टर पण आणि स्टॉक पण. नाही, मग चांगला आहे तो. थोडाफार फरक आहे, पण ऑलमोस्ट सेम सेम कॅन्डल लागतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यात. बाकी तुमची ट्रेडिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. हा, इम्प्रुव्हमेंट म्हणजे जे डीप नॉलेज असतं ना, हा. ते आता मला कळलं. कारण की फक्त लेक्चर ऐकून ते नाही मिळत. ऍक्च्युली ओके. प्रॅक्टिकली आपण जेव्हा ते अप्लाय करतो किंवा स्टडी करतो ना, तेव्हा ते हा. जास्त समजतं. आता ओ. मी तुमचे लेक्चर कमीत कमी 2-2, 3-3 वेळा ऐकलेत, पण लॅक ऑफ स्टडी म्हणा किंवा काय माहिती विदाउट पेशन्स ते एंट्री म्हणा, सायकोलॉजी, बऱ्याच गोष्टी त्याच्यावर आता डिपेंड आहेत. तर ओके. त्याच्याने माझे लॉसेस होत होते, पण नंतर मग मी डीप स्टडी स्टार्ट केला. म्हणजे एक लेक्चर ऐकून ते कन्सेप्ट सगळे परत मी अप्लाय केले. रेश्माचा मी सपोर्ट घेतला आणि तिने पण खूप चांगला मला सगळ्या गोष्टी खूप चांगल्या एक्सप्लेन केल्या, म्हणजे डिटेलमध्ये.
आणि इतके छोटे छोटे पॉइंट्स मी लिहून घेतलेत ना तुमच्या लेक्चर मधून पण आणि रेश्मा पण जे शिकवत होती त्याच्यातून पण. मग ते अप्लाय करत 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 आता माझं एवढं कन्सेप्ट क्लिअर झालेत की कुठे अपट्रेंड पकडायचा, कुठे लोकेशन तयार होतं, कुठे फॉलोअप झोन बनतात, कसा म्हणजे टार्गेट किती घ्यायचं किंवा ट्रेंड लाईन कशी मार्क करायची, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आता मी म्हणजे मला समजायला लागल्यात बोलल्यानंतर. गुड 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 गुड. बेस्ट. हम्म. आता मी या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो. 50% लॉसेस का होतात आणि ते जर कसे कव्हर करायचे, हे मी आज एक म्हणजे मी खूप स्टडी करतो ऑब्झर्व. तर याच्या मागं कारण आहे तुमचा कमी अभ्यास. म्हणजे काय होतं, जर का तुम्ही पुरेसे स्टॉक पाहिले नाही किंवा पुरेसं पेशन्स ठेवलं नाही आणि हम्म. तुमची जर का ट्रेडिंग करण्याची इच्छा अनावर झाली, तर तुम्ही नसलेल्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी तयार करता. म्हणजे आपण बरं. तुम्ही म्हणजे सगळेच स्टुडंट. हो. आणि बरोबर. मग त्याच्यामुळं काय होतं की ती एक तर पूर्णपणे ते काही सगळे पॅरामीटर त्या लावत नाही. आणि मग लोकेशन चांगलं दिसलं आपण एंट्री घेतो, सेक्टरवर चाललं म्हणून एंट्री घेतो. अशा जर का नसलेल्या ठिकाणी आपण हे तयार केली अपॉर्च्युनिटी, तर तिथं खूप सारा एक रिस्क असते. आणि त्या हम्म. रिस्क मुळे काय होतं की 50% सध्याच्या घडीत हेच चालू आहे की हो. प्रॉपर त्या ठिकाणी वेट न केल्यामुळे किंवा ती फाइंड आउट न केल्यामुळे किंवा प्रीमॅच्युअर स्टडीमुळे तिथं 50% लॉस आहे. ते तुम्ही आजच कव्हर करू शकता. बरोबर. फक्त नाही, आधी माझं काय होत होतं ना की आपल्याला म्हणजे एखादा आपण चार्ट ओपन केला तर हम्म, ते असं वाटायचं इथे एंट्री, आता नाही नाही आता एंट्री नाही, तर मग ती मिस होईल एंट्री. पण आता जसं जसं स्टडी करतोय ना तर हा, आपल्याला तीन तीन एंट्री आहेत ना, आपल्याला मेन रूट पासून येस एंट्री येस येस. मिळते, म्हणजे आपल्याला हा, मी कन्फर्मेशन मिळते, एक फॉलोअप मिळते. मी तर कुठेही नेहमी एक आपल्याला एंट्री हा मिळतेच आहे, पण मी पेशन्स नेहमी एक डेव्हलप मुद्दा करायचे कसे हे शिकता आलं सर. येस, एक मुद्दा मी नेहमी सांगतो की आज जर का या ठिकाणी हा 10% अप चालला, तर तुम्ही त्याला चेस करू नका. त्याच्यात हम्म. एंट्री घेऊ नका वरती गेल्यावरती. हम्म. हम्म. मग काय हम्म. करा, तो इथून 10% अप गेला म्हणजे त्याच्या खाली त्यानं लय मोठं ठेवेल ना, हो ना. स्टॉकला परत तिथे येऊ द्या आणि परत एंट्री घ्या. ती गोष्ट येणारच आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी परत चान्स मिळणारच आहे. त्याच्यामुळं बरोबर. असं कोणाची गरज नाही की मंथली मधून गेला म्हणजे आता मी कुठं पण एंट्री घेईल, असं नाही करायचं. हम्म. प्रॉपर फॉलोअप डिमांड झोनवरतीच एंट्री घ्यायची आणि त्या हम्म. ठिकाणी तो ट्रेड करायचा आहे. हम्म. इतकं सिंपल आहे हे सगळं. आपण ना त्याला कॉम्प्लिकेट करतो. हो, ते जितकं सिम्पल ठेवणार, म्हणजे मी आता रेश्मा सोबत प्रॅक्टिस करून करून इतक्या गोष्टी मला सोप्या वाटायला लागल्या आणि त्या उलट मी आधी डिफिकल्ट करून ठेवल्या होत्या. नाही नाही, ते मुळातच सोपं आहे. हा, असं ते नाही, मुळातच सोपं आहे. ते मुळातच सोपं आहे. आपण त्याला कॉम्प्लिकेट करतो आपल्या याच्यामुळं. कारण हे जितकं सिम्प्लिसिटी मध्ये जाणार तितकं जास्त इझी वाटेल. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि आणि आता एक प्रत्येकासाठी झालंय की चार्ट बघितल्यानंतर आता कळायला लागलंय की याचं पुढचं भविष्य काय असेल किंवा काय होणार आहे, थोडस बिलकुल हे समजतं. होतच, हे होतच. आणि हे नाही झालं तर प्रॉब्लेम आहे. हम्म. चालेल, खूप छान. बेस्ट विशेष तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीसाठी. असाच थँक्यू अभ्यास सर. चालू ठेवा. हो सर, नक्की तुमचा सपोर्ट असू द्या. नक्कीच नक्कीच. ओके. नेक्स्ट स्वप्नील जी. बोला स्वप्नील जी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. सर, मला एक असं विचारायचं होतं की ज्यावेळी आपण ऍडव्हान्स ट्रेंडसाठी दोन सप्लाय झोन ब्रिज व्हायची वाट बघतो ना, येस. हा, कधी कधी असं पण झालंय की जी दोन सप्लाय झोन ब्रिज झाल्यानंतर जी आपल्याला रॅली बघायला मिळत होती ती एक सप्लाय झोन ब्रिज होऊन फॉलोअप डिमांड झोन घेऊन ती रॅली म्हणजे होऊन येस गेली येस. आणि आपण रिट्रेससाठी मी वाट बघत बसलोय पण ती रॅली फर्स्ट पहिला हा, सप्लाय झोन ब्रिज करूनच फॉलोअप डिमांड झोनला आता घेऊन गेली पुढवरती. येस येस, मुद्दा लक्षात आला तुमच्या. हा. आपण तुम्ही एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे. 3 गोष्टी सांगितल्या होत्या, एक मंत्र दिला होता, तो मंत्र विसरला तुम्ही. आपल्या जवळ 3 गोष्टी आहे. एक आहे TCS सांगितला होता मी तुम्हाला. TCS, ट्रेंड, कन्फर्मेशन आणि सेक्टर. आता आपण म्हटलं होतं की हे दोन जरी एकत्र आले कोणतेही, तरी सुद्धा स्टॉकला ते वरती घेऊन जातील. जसं की एखाद्या स्टॉकचा ट्रेंड अप झाला आणि कन्फर्मेशन पण आहे, स्टॉक अप. एखादा स्टॉक आहे ज्याचं कन्फर्मेशन आहे, सेक्टरचा सपोर्ट आहे, अप. कोणाचा ट्रेंड अप झाला आणि सेक्टर अप आहे तरी सुद्धा. तर या ठिकाणी आपल्याला ट्रेंड, कन्फर्मेशन आणि सेक्टर
हे तीन पैकी कोणतेही दोन जरी असले तरी तिसऱ्याची वाट पाहण्याची गरज नाही. आता तुमचा प्रश्न होता की आपण ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल स्टॉक जो आहे तो एखाद्या मोठ्या टाइम फ्रेमच्या डिमांड झोन मध्ये गेलो, लेट्स से की मंथली मध्ये गेला, आता त्याच्यासाठी आपण ट्रेंड अप होण्यासाठी एक सप्लाय झोन तुटण्याची वाट पाहतो. हे तर बरोबर आहे. बरोबर. पण त्या ठिकाणी सेक्टर सुद्धा गेलेलं आहे ऑलरेडी, आणि सेक्टरमध्ये ऑलरेडी ट्रेंड जर का अप झालेला असेल तर हा स्टॉक ट्रेंड अप होण्याची वाट पाहणारच नाही. हा सरळ वरती जाईल सेक्टरला फॉलो करून. ओके. हा, तर त्यावेळेस तुम्हाला दोन्ही सेक्टर आणि स्टॉक दोघांनाही फॉलो करायचं आहे. बरं, समजा इन केस असं झालं की तुम्ही वाट पाहत होते आणि तो गेला निघून वरती, तरी आपल्याला काय फरक पडला? तो काही असा हवेतून उडून नाही गेला ना, चार्ट वरतूनच गेला ना. आणि चार्ट वरती गेला म्हणजे त्यानं कुठं ना कुठं डिमांड झोन परत एक तयार करून ठेवला. त्याच्यामुळे तुमची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिस झालेली नाही. तो जर का वरती गेला तर त्यानं इथं जाता जाता तुमच्यासाठी सोय करून दिली की तुमची गाडी मिस झाली तर एक गाडी परत वापस येणार आहे, परत गाडीत बसा, नंतर वरती जाईल. बरोबर सर. त्याच्यामुळं पॅनिक होण्याचं काम नाही, काहीच नाही. हे पहा, काय असतं की तुम्ही 100% तर सगळे नियम लावू शकत नाही प्रत्येक ट्रेडला, पण मिनिमम 80% जरी लागले तरी तुम्ही हे करू शकता. ओके. बरोबर सर. हा, आता तुम्ही प्रत्येक स्टॉक मध्ये जर का सगळं पाहत बसाल की ट्रेंड पण अप होईल, सेक्टरचा सपोर्ट पण भेटल, कन्फर्मेशन पण भेटल, तर सगळे असे नाही वागणार. कोणी होय. डिमांड झोन मध्ये लवकर जाईल, कोणी उशिरा जाईल. जे मागून येतात ते गडबडीत निघतात मग बाहेर, कारण सेक्टरला चेस करायचं असतं. अशा पद्धतीने हे सगळं होतं. पण तो गेलाही तरी काही मनाला वाटू देऊ नका, कारण त्यानं बनवून ठेवलेली तुमच्यासाठी, त्याच्यावरती एंट्री घ्या. फक्त एवढं होईल की थोडा उशिरा होईल, आपल्याला कोणती गडबड आहे. होय. हा, ओके. आणि सर बजाज फायनान्स मध्ये ना, हा, मला बजाज फायनान्स मिळालंय आणि त्याच्यामध्ये ना डेली मध्ये 2 डिमांड झोन ब्रीच केलेले आहे. ओके. आणि ट्रेंड डाऊन झाला पण त्याने ऑल टाइम हायलाच ओपनिंग दिली आणि म्हणजे हे झाला. हा, इथे बघा, हा, इथे डेली का 4 आवर मध्ये होते होते. हम्म. तर प्रश्न काय आहे तुमचा याच्या संदर्भातला? इथे असं झालं सर की 15 मिनिटं का सर, 15 मिनिटं मी कमी टाइम फ्रेमवर बघितलं. हम्म. 2 डिमांड झोन ब्रीच करून खाली क्लोजिंग झालेले. 15 मिनिटावरती क्लोजिंग म्हणजे आपण तो टाइम फ्रेमच नाही कन्सिडर करत, कारण कोणत्याच नाही याच्यासाठी. आपण 15 मिनिटाचा कोणताही डिमांड झोन शिकलेलोच नाही. 15 मिनिट ऍज अ एक्झिक्युशन वापरतो आपण. हम्म, ठीक आहे. आणि ठीक तसंही आवरली वाले तुम्ही करू नका. फार फार तर DIT ट्रेड करा, HIT ट्रेड करा, पण आवरली ट्रेड करू नका. 15 मिनिटाचं राजकारण तुम्हाला इतकं कन्फ्युजन करण की मग तुमची मेन ट्रेडिंग हुकून जाईल. तर तोपर्यंत तुमची कन्सिस्टन्सी येत नाही, तुमचा 80%च्या वरती जोपर्यंत तुमचा रेशिओ येत नाही तोपर्यंत त्याच्या खाली जाऊ नका, डेलीच्या खाली जाऊ नका. ठीक आहे सर, ठीक आहे. हा, बाकी तुमची ट्रेडिंग व्यवस्थित सुरू आहे? हो सर. ते तो ग्रुप बनवला म्हणून बरं झालं, एक खूप इम्प्रूव्हमेंट झाली त्यामुळे. ओके. हा, सायकोलॉजीत भीती वाटणे वगैरे वगैरे प्रकार? नाही नाही, आता काही नाही सर, आता नाही काही. हा, आता काही नाही. हे पहा, आता तुम्हाला 2 मी महत्वाच्या सूचना देणार आहे की ग्रुप झाला म्हणून, कॉन्फिडन्स वाढला म्हणून, किंवा इतर लोकांचे स्क्रीनशॉट येतात म्हणून कोणीही फाजीलपणा करायचा नाहीये आणि अव्वाच्या सव्वा क्वांटिटी उचलायची नाहीये. नंबर 1, अवकातीप्रमाणेच क्वांटिटी उचलायची की ज्याचा एसेल आपल्याला सहन होईल एवढा. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला एखाद्या ट्रेडवर 1% सुद्धा डाऊट असाल ना, तर तो ट्रेड करायचा नाहीये, सोडून द्यायचा आहे. काहीच नाही बिघडत त्यानं. सरळ सरळ तुम्हाला जर का असं वाटलं की हे चालल का नाही चालल, एवढा थॉट मनात आला की तो ट्रेड करायचा नाही. बळजबरीचा इंट्युशनच्या विरोधात जायचं नाही. ओके. आणि क्वांटिटी हेवी उचलायची नाही. 4 ट्रेड चांगले गेले म्हणून याची काहीच गॅरंटी नसती 5वा ट्रेड चांगला जाईल. त्याच्यामुळं सगळ्यांनी डिसिप्लिन मध्ये राहायचंय.
तुमचा अभ्यास चांगला झाला याचा अर्थ तुम्हाला हे परमिट कोणीच देत नाही की तुम्ही डिसिप्लिन तोडा म्हणून. ओके, तर ही सूचना सर्वांसाठी आहे. ओके स्वप्नीलजी. सर हा, बोला सर. सर मी एक जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा एक स्टॉक अनालिसिस करून टाकलेला, जरा चेक करता का? आपल्या ग्रुपला टाकलेला. ओके, तो नंतर त्या तिकडेच चालेल. आपण. हा, हा. नेक्स्ट चेतनजी बोला. सर माझा TCS होता शेअर. ओके त्याचा मी पूर्ण स्टडी करून टाकला होता. ओके, तिथलचे स्टडी जे आहे ते ग्रुपवरती पाहू आपण. आता इकडं मेनली आपल्याला ज्या अडचणी येऊ राहिल्या त्या सांगा तुम्ही, की तुम्हाला याच्यात अडचणी याच्यात अडचणी, ते आपल्याला फिनिश करायचं आज कार्यक्रम. आता हे तर स्टॉक पाहणं तर हे तर रोज चालूच आहे आपलं, याच्यात काही विशेष नाहीये. पण एखाद्या स्टॉक मध्ये हे समजलं नाही, किंवा मला ट्रेडिंग करताना ही अडचण येते, किंवा माझ्या मनात हे विचार येतात, किंवा माझा कॉन्फिडन्स कमी पडतो, असे जे काही प्रश्न असतील ते येऊ द्या, जेणेकरून सगळ्याचं भलं होईल. सर तेच विचारायचं होतं मला, कारण मी तुम्ही जर एक दिवस आधी बघितलं 20 तारखेला बघितलं तर त्यांनी वरती क्लोजिंग दिली होती. ओके, एक मिनिट थांबा आता. हा हा, काय अडचण आहे यात? तर तिथे मी एंट्री करायचा प्लॅन करत होतो, पण नेमकं मी रुपाली मॅडमशी डिस्कस केलं. पण हा तेव्हा त्यांनी सांगितलं की इथून हा वरती जाणारच नाही, तो डायरेक्ट खाली येईल. डेची आहे बघा सर क्लोजिंग, ती 1 एप्रिल आहे बघा खाली, म्हणजे 21 तारखेला बरोबर तिथं खाली डे आणि 15 मिनिटाचा झोन घेऊन तिथून परत तो वरती आला आणि ओके. आपल्या डेच्या ML ला त्याने टच केलं. हम्म. तर आता मग हा जर ह्याने इथं स्ट्रॉंग क्लोजिंग दिली होती, 3-4 दिवसाच्या वर त्यांनी क्लोज केलं होतं, मग तो तिथूनच खाली का गेला? मला ते क्लिअर नाही झालं सर फक्त. पहिली तर गोष्ट म्हणजे आता इथं त्याचा आता तुम्ही टॉप डाऊन करा. सगळ्यात पहिले तर फर्स्ट ऑफ फर्स्ट टॉप डाऊन अप्रोच. अप्रोच. ओके, आता या ठिकाणी ओके, पहा मंथलीच तुम्ही, आहे. हा मंथलीचा मानला तर मंथलीचा आहे, अन्यथा तुम्ही त्याला, बरं ठीक आहे आपण मंथलीच कन्सिडर करू. ओके, आता डायरेक्ट डिलिव्हरी येऊ. सगळ्यात पहिला प्रश्न आपला असा आहे की जोपर्यंत एक सप्लाय झोन ब्रीच करत नाही तोपर्यंत ओके. आपण एंट्री घेणार नाही, हे नाही, आपण बरोबर काळ्या दगडावर 2-4 काळे दगड आणून लिहून ठेवलं होतं, बरोबर आहे. आता मला बरोबर. सांगा, फर्स्ट याच्या वरती क्लोजिंग कुठे दिली? नाही आलेली अजून. मग तिथं जर का क्लोजिंगच नाही आणि त्याच्या वरती जर का गेलाच नाही, तर मग स्टॉक घेऊ कोण आपण? दुसरी गोष्ट, तुम्ही याला जर का म्हणत असाल तर ही कन्फर्मेशन एंट्री कुठे झाली? नंबर 2, या ठिकाणी वीकली EMA सुद्धा वरती क्लिअर वीकली नाही MA झाला अजून. आलं. डेलीचा EMA क्लोज नाही झाला अजून. जर का तसं इथून निघला पण स्टॉक, तर इथं परत एक सप्लाय झोन दिसू राहिला. सप्लाय झोन आहे. येस, तर मग कोणत्या अँगलनं हा बाय करणार तुम्ही? याच्यात बाईंग दिसून कुठं राहिली तुम्हाला? आणि खाली काऊन आला, तर तो ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये, त्याचा ट्रेंड चेंजच नाही झाला ना अजून. सर तो साइडवेज आहे ना, पण साईडवेज पण कुठे झाला तो अजून? एक तरी सप्लाय झोन ब्रीच केला का त्यानं? नाही केलं. मग तो फुल डाऊन ट्रेंड मध्ये आहे. मग तुम्ही बाय कसं काय करू राहील त्याला? कोणत्या नाही, आधारावर? हेच मी रुपाली मॅडमशी तेव्हा डिस्कस केलं होतं 20 तारखेला. हम्म. नेमकं त्यांनी बरोबर. सॉरी. रुपाली मॅडमचा प्रश्नच नाही, हा बेसिक प्रश्न आहे की जोपर्यंत तुम्हाला या सप्लाय त्याच्या वर झोनच्या वरती क्लोजिंगच्या वर नाही. क्लोजिंगच नाहीये, तर तुम्ही करणार काय त्याला? मग तुम्ही मॅडमना विचारा का आणखी कोणाला विचारा. पहिली गोष्ट तर हा प्रश्न इनव्हॅलिड आहे. तुम्ही ती कन्सेप्ट अजूनही समजून घ्या. एक तर तुम्हाला ट्रेंड, जो ऍडव्हान्स ट्रेंड अनालिसिस आहे तो समजून घ्या, आणि कन्फर्मेशन एंट्री, हे 2 तुम्ही अगत्यानं पहिले सगळे कामं सोडून हे 2 लेक्चर करा आज. म्हणजे काय होईल की तुमचे जे हे प्रश्न आहे हे येणार नाही. आणि हा बेसिक फंडा आहे बरं का. हे जर का इथं तुमची ही क्युरी अशीच राहिली अनसॉल्व, तर मग पुढे जाण्यात अर्थ नाही. ओके. आपल्याला आपल्याच मनानं लिहायचंय की एक कागद घ्यायचा आहे की बॉ मी का बरं आहे, मी सगळेजण पैसे कमवू राहिले, मी काऊन मागे आहे अजून? तर मग एक उत्तर तर एक पण हे येईल की बुवा आपण छोट्या छोट्या चुका ठेवल्या. आता कसं आहे, तुम्ही एक पूर्ण थंडीच्या दिवसात रूम पॅक केली आणि एका ठिकाणी एवढासा खिडकी उघडी ठेवली, तर काय होईल? थंडी आत येईल. खंडे आधी. मग तशी ही थंडी आहे, ही काय करू राहिली, ही थंडी आत येऊ राहिली.
आणि ही ट्रेडिंगला बाधा येऊ राहिली, तर तुम्ही ऍडव्हान्स ट्रेंड अनालिसिस आणि कन्फर्मेशन एंट्री हे 2 पक्के करून घ्या. तुमचा हा तर प्रश्न मी सांगतो नाही राहत. एकदम नॉर्मल प्रश्न आहे हा. ठीक आहे, काही अडचण हो असली तर तुम्ही परत कॉन्टॅक्ट करा, परत विचारा. पण आता सर, परत मला ते हे मिळतील का सर? कारण मी मागच्या वर्षी याच्या नोव्हेंबर बॅच मध्ये होतो, तर आता ओके ते व्हिडिओज नाही आहेत ना सर माझ्याकडे, मी बघू ओके नाही आता शकत परत. आता आपण काय केलं होतं, मध्यंतरी ज्या ज्या विद्यार्थ्यांना रेकॉर्डिंग ज्या पाहिजे होत्या त्या आपण आता पहिली एक गोष्ट तर ऐकून घ्या तुम्ही, की जसं जसं मार्केट डायनॅमिक आहे त्याप्रमाणे कोर्समध्ये पण आपण खूप सारे बदल केले. म्हणजे मूळ कोर्समध्ये जवळपास 50-55% पुढे बदल झालेले, छोटे छोटे सगळे हे बदल केले. आणि आपण त्याच्यासाठी एक स्कीम आणली होती न्यू इयरला, की तुम्हाला रेकॉर्डिंगचं परत एका वर्षासाठी सबस्क्रिप्शन जे आहे, कारण सबस्क्रिप्शनला तर पैसे द्यावे लागतात प्लॅटफॉर्मला आपल्याला, तर आपण ती स्कीम आणली होती. तुमचे जर का पाहिजे असेल तर परत ती करू आपण, आणि तुम्ही तेवढे नॉमिनल फी भरून ते परत एक वर्षासाठी सबस्क्रिप्शन घेऊ शकता. चालेल ना सर. ओके, अजून नेक्स्ट. कमॉन कमॉन. हॅलो. हा बोला वंदना मॅडम. सर, मला ना SBI लाईफ इन्शुरन्स आलेला, तर मी विकली डेली ह्याच्यामध्ये आले, मला विकली मध्ये मिळालाय तो, डेली आवाज मध्ये आवाज मिळालाय तो. आवाज मॅडम, हॅलो, आवाज. येतोय आवाज. का आवाज सर? हा आता बोला. हा, डेली मधून आहे आणि 10 मिनिटचं एक्झिक्युशन आहे, तर मला करेक्ट आहे का जरा बघा का सर? SBI लाईफ इन्शुरन्स हा वाला. हा हा. यात काय आहे, डेलीचा कोणता हा वाला? नाही, हा खाली खाली. हा वाला. नाही, खाली खाली सर. हा हा. हा हा, ह्या साईडला, ह्या साईडला. हा हा हा. हा. याचं काय? हा, हे ह्याच्यातून प्राइस गेली, हे माझं बरोबर आहे का ते चेक करायचं मॅडम तुम्ही, मी परत काय होतं. सांगतोय, नाही याला नाही, पाहू फर्स्ट फर्स्ट. याला पाहू नका मॅडम. पहिले जा ओके. तुम्ही इयरली टाइम फ्रेम वरती. आपला गुरुमंत्र हा, काय आहे? फर्स्ट इयरली टॉप टाइम डाऊन फ्रेम. अप्रोच. मग जोपर्यंत तुम्ही टॉप डाऊन अप्रोच करणार नाही, तुम्हाला कसं समजन की आज हा, क्वार्टरली वेगळं. मधून चालू आहे? तिथं 10 मिनिटाचा इश्यूच येत नाही मॅडम. 400. बरोबर आहे ना? हे मिस 5 केलं लिटर होतं. 1700. हा मिस केला होता तुम्ही पॉइंट. नाही, ते कॅन्डल वीक होते ना, त्याच्यामुळे मला तसं वाटलं. नाही 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 नाही, तुम्ही लक्षात घ्या, हा. कधीही डायरेक्टली डेलीवर पाहून फायदा नाही. नाही, मी 12 मंथ पासूनच स्टार्ट केलेलं, पण 12 मंथला जा ना सर. ओके, बरं आता ऐका तुमचा हा. पुढच्या प्रश्नाचं उत्तर. आता ओके. इथं काय झालं, इथं एक वेगळी स्टोरी झाली. इथं हा स्टॉक जो आहे ना, यानं पहिलेच कार्यक्रम केलेला होता कन्फर्मेशनचा. ओके. इथं आपल्याला एका सप्लाय झोनच्या वरती जे आहे ना, तर ती इथं त्याचं क्लोजिंग मिळालेलं होतं. पण ओके. मग काय झालं, तो निघालाही त्याच्या मार्गानं, म्हणजे पहिली तर एंट्री इथंच होती. पण अचानक काय झालं, की सेक्टर त्याच्या सपोर्टिंगला नव्हतं, आणि सेक्टर तिकडे नाटकं करत राहिल्यामुळं काय झाले, की अप अँड डाऊन आणि इथं अप अँड डाऊन सुरू राहिले. आता मूळ जर का तुम्ही पाहिलं कार्यक्रम, तर तुम्हाला जी कन्फर्मेशन एंट्री जी होती ना, ती कन्फर्मेशन एंट्री हीच पकडावं लागते. आता ओके. इथं ही एक कॅन्डल दिसून राहिली तुम्हाला, की एका हा. दिवसात काय झालं इथं, की वाईट आहे. हा, इथं जवळपास 10%चा हेरफेर झाला. आता एकदा ट्रेडिंग व्ह्यूवर तो पाहून घेऊ आपण. तर इथेही तुम्हाला ती दिसती, म्हणजे कन्फर्म आहे. आता जोपर्यंत हे येत नव्हतं, आता ही जी एक जी वीक आहे, तर ही इनव्हॅलिड स्ट्रक्चर आहे. हेच इनव्हॅलिड स्ट्रक्चर 4 जूनला प्रत्येक स्टॉकमध्ये तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा चेक केला तर 4 जूनची जी कॅन्डल आहे ती सर्व अशाच तयार झालेली आहे. पण आता हिला 2 मिनिटाकरता जर का तुम्ही बाजूला ठेवलं, तरी तुम्हाला दिसतं की ही एंट्री जी झाली ती या कन्फर्मेशन झोनमध्ये आली, परत तिथून वरती गेली. पण ईएमए त्याचा कार्यक्रम केला, तो करणारच होता, कारण ईएमएच्या वरती क्लोजिंग मिळाली नाही अजून, आणि परत खाली आला आणि परत तिथून गेला. आता हेच स्ट्रक्चर मी या दिवशी इथं सांगितलं होतं,
की हा ब्रेकआउट आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जर का चेक केलं तर तुम्हाला दिसल तिथं की आपण त्याच दिवशी सांगितलं होतं की हा वरती जाणार आहे. बरं, आता हा गेला तर गेला. आता हा 10 मिनिटातून जाऊ, 5 मिनिटातून जाऊ, आपल्याला काही देणं घेणं नाही. कारण इथं जे एंट्री घेतो आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, तिथं काही 15 मिनिटं 5 मिनिटं लावत नाही आपण डायरेक्टली डे वरती त्या ठिकाणी एंट्री करतो. आता दुसरी गोष्ट आहे, इथं आता हा स्टॉक जो आहे तो विकली वरती अजून काही कन्फर्मेशन तयार झालं नाही. पण आता गोष्ट अशी होईल की स्टॉक परत खाली येईल आणि परत वरती जाईल. त्यावेळेस तुम्हाला इथं हा एक चान्स आहे. पण आता जर का तुम्ही बारकाईने विचार केला तर इथं एक विकली दिसतो जो थोडा टेस्टेड आहे, त्याच्यामुळे तिथून तर येणार नाही पण इथून पक्क्यात येईल. आणि मग तिथून येताना सेक्टर सुद्धा येईल. आणि मग सेक्टर कुठं थांबतं, इथं थांबतं का इथं थांबतं, या दोन पैकी एका ठिकाणी येऊन स्टॉक परत रॉकेट होणार आहे. या दोन पैकी येऊन आता तुम्हाला जर का पाहायचंच असलं तर तुम्ही याचं एक्झिक्युशन पहा. खाली काय झालं हे तर सरळ सरळ कन्फर्मेशन एंट्री होती आपली, की ज्या ठिकाणी आपण एका सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग मानतो, तर त्या केसमध्ये हा सप्लाय झोन हा होता. ओके, काही कन्फ्युजन राहिली का? नाही सर. ओके. ओके. बाकी स्टडी चांगला चालू आहे तुमचा? इतर हो काही सर. अडचणी? नाही इतर नाही, काही? काही नाही सर. बर, गुड. ह्या ग्रुपमुळे कॉन्फिडन्स वाढलाय थोडासा, स्टडी ग्रुपमुळे इंटरेस्ट वाढलाय भरपूर. बिलकुल बिलकुल. नेक्स्ट नेक्स्ट कॉलर कोण आहे? नेक्स्ट कॉलर चला चला लवकर चला. एकही जण नाही. ओके, बोला उमेशजी. सर जी स्टेट बैंक ऑफ इंडिया स्टॉक जो आहे ना, हम्म. एसबीआय, तो हम्म. क्वार्टरली डिमांड झोन मध्ये यायच्या आधीच अपमूव्ह झाला आहे. म्हणजे तर त्याच्यामध्ये कशी एंट्री करू शकलो असतो आपण, ते मला विचारायचं होतं. नाही केलं, डायरेक्ट गेला तर आपल्याला एंट्री करायची क्वार्टरली आपल्याला एंट्री करायचीच नाही तशी. आता तुम्हाला जर का हा इथून कुठून गेला ते तुम्हाला कळलं नाही, हा बरोबर हा आहे? नाही कळलं तर काही प्रॉब्लेम नाही ना हम्म, आपल्याला. तो जर का तसा जात असेल तर जाऊ द्या ना. पण त्यानं जाता जाता काय कार्यक्रम केला हे हम्म, महत्वाचं आहे, की इथं एक डिमांड झोन तयार झाला वीकली टाइम फ्रेम वरती. एक हा तयार झाला. हम्म. तो जर का तसा जात असेल तर त्यानं राईट राईट. परत पण जाव. तो येणार तर इथंच आहे वापिस, त्याच्यात ट्राय करू आपण. आता तो गेला ओके याच्या ओके. मागचं कारण आहे, एक तर पीएसयू सेक्टर. बँक आणि हा बँक निफ्टी, आणि या दोन्ही बँका यांना त्याला वरती घेऊन गेले. आणि मी तुम्हाला सांगितलं की दोन फॅक्टर असे आहेत, एक 20 EMA आणि एक सेक्टर, जे कोणत्याही स्टॉकला विदाऊट डिमांड झोन विदाऊट सप्लाय झोन वर नेऊ शकतात, खाली आणू शकतात, आणि त्याचं ते काही पण करू शकतात. ओके, तर तो वो राईट जाता सर. है तो कोई जाने दो, उसको रोकने की कोशिश मत करो. त्याची एंट्री आपल्या डिमांड झोन मध्ये आल्यावरच करायची आहे बॉस. येस, आपण डिमांड सप्लाय ट्रेडर आहे ना. आपण हम्म. रनिंगला चेस नाही करत. रनिंग स्टॉकला आपण कधीही चेस करत नाही, until and unless we have solid proof that we are going to break. म्हणजे ब्रेकआउट जर का येत हम्म. नसेल, आता जसं की बऱ्याच गोष्टी ब्रेकआउट आपल्याला अगोदर कळतो की वरती सप्लाय झोन नाहीये आणि सेक्टर जे आहे ते सपोर्ट मध्ये आहे, आणि थोडासा धक्का लावला खालून तर याला अडवायला कोणीच नाही, हे सरळ वर सुटणार आहे. अशाच वेळेस आपण त्याला रनिंगच्या अगोदर घेतो, ते पण रनिंगच्या अगोदर. हम्म. ही कॅन्डल वर चालली म्हणून आपण एंट्री मारायची, याच्यासारखा मूर्खपणा नाही दुसरा कोणता. बरोबर. हा, आणि स्टॉक विदाऊट डिमांड झोन विदाऊट काही वरती जात असेल तर जाऊ द्यायचं बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपलं म्हणणं आहे जो गेलाच पाहिजे वरती, तो जेव्हा जाईल तेव्हाच तर त्या ठिकाणी आपल्याला समजेल की इथं पेंडिंग ऑर्डर आहे म्हणून. येस ओके, येस. हा. डोंट चेस द टार्गेट. नेक्स्ट. ओके सर. हा,
अरे जल्दी बोलो, पनवेल निकलना है. तिकडं महत्वाची मॅच सोडून आपण इकडे हे करू राहिलो, तर पटपट बोला, टाइम वेस्ट करू नका. मुंबई इंडियन्सची बॅटिंग आहे का बॉलिंग आहे हे पण माहित नाही मला सध्या. बोला निकिता मॅडम. थँक्यू सर. बोला. खूप दिवसांनी केलं बट मला माझी स्टडी कमी पडत होती. ओके. ते नाहीये त्याच्यामुळे मी काही हे नाहीये. बट मला आज जॉईन होऊन परत एकदा नव्याने किंवा ग्रुप जेव्हापासून केलंय हा. तर मी स्टडी करत आहे आणि माझ्या काही चुका आहे त्या माहिती आहे मला. बट सर कॉन्फिडन्स खूप कमी होत आहे माझा. कॉन्फिडन्स कमी आहे कारण अभ्यास कमी आहे. हम्म. अभ्यास कमी आहे कारण इच्छा नाहीये बसण्याची. आता इच्छा कुठून आणायची? आता तुम्ही हे पहा, सगळ्यात पहिले तर तुम्ही एक लक्षात घ्या की इच्छा कोणाला नसती काही करण्याची, जो स्वतःच्या सध्या जर का तो सॅटिस्फाय आहे तर त्याला काही नवीन करायची गरज नाही. आता तुम्हाला जर का तुमची फायनान्शियल कंडिशन असेल, तुमचं जो काही संसार हे असेल सेटअप, तुम्ही त्याच्यात जर का समाधानी आहे मग तुम्हाला हे करण्याची गरज नाही. पण नसेल तर मग तुम्ही तुमचं स्वप्न विचारा एकदा स्वतःला की नेमकं आपल्याला काय डिझर्व करतो आपण. आणि त्या स्वप्नाला एकदा का डिफाईन केलं स्वप्न तुम्ही की मला हे पाहिजे, मग ते स्वप्न तुम्हाला मोटिवेट करेल की आपल्याला तर करायचं. त्याच्यामुळे नाही पण माझा खूप जास्त लॉसेस झाले होते. ते माझ्यामुळेच म्हणजे जास्त ग्रीड म्हणा किंवा हम्म. अनवॉन्टेड म्हणजे कुठे पण एंट्री घेतली माहित असताना एंट्री घेतली त्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे जास्त हे झालं आणि तसं इमोशनल इम्बॅलन्स खूप जास्त होत होतं. ओके. आता तर तुम्ही त्याच्यामुळे ते होते. ठीक आहे. आता आपण एक कन्सिडर केलं की बॉल लॉसेस झाले. आता हा. ते तुमच्या समोर दोन मार्ग आहे. एक ते लॉसेस विसरून जाणं आणि ते मार्केट सोडून देणं. आणि दुसरी हम्म. गोष्ट आहे की सिस्टमॅटिकली जाणं आणि हळूहळू ते लॉसेस कव्हर करणं. आता तुम्ही काय प्रेफर कराल इथलं? सेकंड. मग सेकंड आहे ना. आता पहा, पहिली गोष्ट की हाय रिस्क ट्रेड करायचे नाही. तर पहिली गोष्ट ही की तुमचा जवळ कॅपिटल लो असेल काहीच हरकत नाही. लो कॅपिटल ठेवा, इक्विटीत सुरुवात करा, हळू 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 ट्रेड करत राहा. आणि मॅडम इक्विटीची स्ट्रेंथ खूप जास्त आहे, तुम्ही अंडर एस्टिमेट करता हा भाग वेगळा आहे. पण हळूहळू तुमच्या फॅमिलीला तुमचा रेशिओ दाखवा की मी हे 10,000 रुपये होते याचे 12,000 रुपये केले. हळूहळू स्वतःला मोटिवेट करत राहा की मी करू शकते. आता तुम्ही जर का घाबरून सोडून दिलं तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. आता लॉस कोणाचे नाही होत? नाही सर लॉस. मी सोडून नाही दिलं. एक हा. माझा ट्रेडिंग रेशो चांगला आहे. म्हणजे तसं कॉन्फिडन्स ते माहित असतं की हा ट्रेड म्हणजे जसं आपण अनालिसिस करतो येस. हा. माहित असतं. पण मी त्या ह्याच्यात एंट्री घेत नाही. आणि ते एंट्री कधी घेतो की मधात किंवा एकदम टॉप लेवलला गेल्यावर हाय माझं एंट्री पॉईंट म्हणजे की मला माहिती आहे. आता तुम्ही एक काम करा, आणि हा तुम्हाला ज्या ज्या वेळेस एंट्री घ्यायची इच्छा होईल की आता इथून प्रॉपर एंट्री आहे, तुम्ही हा त्याच वेळेस ग्रुपवरती स्टडी शेअर करा आणि ओके. ट्रेड करा का नका करू, पण असं हम्म. टाका, असं कन्सिडर करा की मी आत्ताच ट्रेड घेते म्हणून इथं. ओके आणि सर. ज्या ज्या वेळेस तुमचं असं 3-4 वेळेस झालं की तुमचा हम्म. हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होईल. आणि पहा, हम्म. तुम्ही जनरली कोणासोबत शेअर नाही केलं ना तर तुमच्या मनातली भीती कधी कमी होणार नाही. पण तुम्ही हा त्याला सर ते. हा फेस करा. भीती घालवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे भीती फेस करणे. हम्म. हा. आता मी तसं माझं उदाहरण तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही जितक्या गोष्टीतून गेले नसाल त्याच्या 10 पट गोष्टीतून मी गेलेलो आहे. लॉस भयानक केलेले, इतके प्रेशराईज झालेलो आहे, पॅनिक झालेलो आहे की कधी कधी काय 25,000चा ट्रेड आहे एक्सपायरीच्या दिवशी घेतला होता नवीन नवीन. माझ्या डोळ्या देखत ते शून्य पैसे झाले. त्यावेळेस मी किती पॅनिक झालो. या सगळ्या गोष्टी काही नवीन नाहीये. पण एक गोष्ट असती की सगळं करून तुम्हाला त्याच्यातून शेवटी एक कन्क्लुजन काढायचंय की याच्यातून ठीक आहे, चुका झाल्या झाल्या, सोडून द्या गोष्ट. पण आता काय करायचं? तर आता एकच करा, हळूहळू तुम्ही गडबड करू नका. हळू स्लोली ओके स्लोली सर. अभ्यास वाढवा, तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. आणि पहा,
म्हणजे एकदा तुमच्याजवळ टेक्निक आली ना तर पैसा ऑटोमॅटिक येतो, हिंमत पण ऑटोमॅटिक येईल तुमची, जसं जसं तुम्ही वाढत राहाल तर अभ्यास वाढवाल तसा, आणि वन डे यू विल बिकम ग्रेट ट्रेडर. येस सर, डेफिनेटली ते हा करायचं झालं जर असं होतं माझं की हा मी 10 ट्रेड प्रॉफिट घेते आणि एकाच ट्रेड मध्ये सगळे जातं, मी असं होतं माझं. मी अगोदरच काय सांगितलं की हम्म. फाजीलपणा करून मोठी हे घेऊ नका क्वांटिटी. मी आताच मागच्या कॉलरला सांगितलं की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स रेट झाला, सगळं झालं, पण याचं तुम्हाला लायसन दिलेलं नाही की तुम्ही किती पण क्वांटिटी टाका आणि किती पण ट्रेड घ्या. तर तो आपला रेशिओ आहे तो नाही तुटला पाहिजे. ट्रेड तेवढाच घ्या ज्याचा स्टॉप लॉस आपल्याला सहन होईल तेवढा. तर मॅडम, सगळ्यात मोठं असतं मार्केट समजणं आणि त्या ठिकाणी हे करणं. आता सायकोलॉजीचे प्रॉब्लेम आहे, हे जन्मभर चालणार आहेत, हे काही कमी होत नसतात. म्हणजे कमी ओके. म्हणजे नष्ट नाही होत, कमी कमी होत चालतात. तर ठीक आहे ना, तुम्ही पॉझिटिव्हली पहा की तुम्ही 9 ट्रेड व्यवस्थित काढून राहिल्या, येस. तर म्हणजे तुम्ही चांगल्या ट्रॅकवर आहे. गोष्ट हे पहा, एक प्रॉफिटेबल ट्रेडर आहे आणि एक साधा ट्रेडर आहे, या दोघांत फरक काय आहे, तर त्याच्या भावना आवरलेल्या आहेत, बस एवढाच फरक आहे, बाकी काही एक फरक नाही. जो स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो त्याच्यासाठी तुम्ही इतरही हे आहेत की मन शांत ठेवणे, थोडं सर, मेडिटेशन करणे. ते हा थोडं काम चालू आहे माझं त्या याच्यावर. हा हा थोडं कॉन्फिडन्स होतं की जे आता ते जेव्हापासून थोडं ग्रुपमध्ये टाकत आहे एक दोन चार्ट, म्हणजे बाकी स्टडी करत आहे मी परत ओके. हे करायचं आणि टाकायचं. हम्म तर थोडं आलंय ते. आणि ज्याप्रमाणे आपण शिकवलं तर तसे काही चार्ट मार्क करू नये आणि त्या चार्ट नुसार प्राइस पण गेलेली आहे. ओके. असं नाही की नाही गेलेली आहे. म्हणजे आधी जे केलेले आहे जसं हम्म आपलं निफ्टी वगैरे, निफ्टी फिफ्टी, बँक निफ्टी आणि बाकी एससीसी वगैरे किंवा बाकीचे जे एचडीएफसीचा पण केलं होतं, ते हम्म. त्या प्राइस नुसार गेले होते. जे काय मागच्या वर्षी जेव्हापासून क्लास झाली त्यावेळेस हा पासून. हा पण ते थोडं मधातून इमोशनल मला जास्त डाऊन झालं होतं, त्याच्यामुळे ते नाही, मी काहीच नाही. घेतले. हा. इमोशन वरती कंट्रोल ठेवा. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात एक सांगा, तुम्हाला कोणी पार्टनर आहे का ट्रेडिंग मध्ये? नाही सर, कोणीच नाही आहे, मी एकटीच म्हणून आहे म्हणून म्हणून हा खूप जास्त नाही होतं. नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे, माहितीये का? तर हम्म. आपल्या युनायटेड अकॅडमी मधून कोणी तुमची मैत्रीण वगैरे कोणी असेल ना, तर त्यांना तुमचा हे करा, काय म्हणतात त्याला आपण, पार्टनर नाही शब्द, एक काय म्हणू आपण, कलिग. की तुम्ही, कलिग. हा, तुम्ही त्यांच्यासोबत सगळं शेअर करा आणि त्यांचा पण सल्ला घ्या, तुमचा त्याला द्या, त्यांच्याशी डिस्कस करा, कोणाची ना कोणाची तरी डिस्कस करा. यानं होईल ओके असं सर. की आपण इमोशन मध्ये येऊन काहीच्या काही करत नाही. येस. हा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक चांगला हे निवडाच, मैत्रीण वगैरे कोणीतरी, आणि त्यांच्याशी ओके डिस्कस सर. करणं सुरू करा. चालेल सर. आणि हा एक लास्ट सर, मला चेकलिस्ट परत सांगाल का काय चेक करायचं तर? ओके. म्हणजे चेकलिस्ट मी तसं एक मी एक काम करतो, हा. मी चेकलिस्ट तुम्हाला बनवून टाकतो, ठीक आहे? ओके सर, ठीक आहे. हा आणि थँक्यू चालेल. सो मच सर सगळ्या टीमचं. कारण खूप जास्त आत्मविश्वास सगळ्या आहे की त्यानुसार करते ट्रेड, खूप आहे प्रॉफिटेबल, प्रॉफिट निघाला पण पण ते हा काही याच्यामुळे झालं होतं. बिलकुल परत एकदा या गोष्टी क्लिअर झाल्या मला, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. नाही नाही, बिलकुल बिलकुल, बेस्ट विशेष तुम्हाला. थँक्यू सर. नेक्स्ट, हे पहा, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुमचं काय प्रगती आहे, तुम्हाला काय अडचणी फेस केल्या जातात, तुम्हाला काय म्हणजे सगळंच काही ते बोलल्याशिवाय तर काही हे नाही. स्कॅनर नाही आपल्याजवळ, तुमचा एखादा चार्ट असेल नाही तर तुमच्या मनाचा तो पाठवून द्या, मी तो इकडे अनालाइज करतो. पण तुमच्या मनाचा असा कोणता काही चार्ट नाहीये, त्याच्यामुळे ते तोंडानच सांगावं लागेल तुम्हाला काय येतं. नेक्स्ट कोण आहे मग? हा बोला. हॅलो. हा बोला. सर, एक थोडं सायकोलॉजी याच्यात विचारायचं होतं मला, हा विचारा की विचारा. माझं असं होतं की आपण ट्रेड घेतो, 2-3 ट्रेड माझ्या प्लस असतात, जसं मॅडमने आता सांगितलं, हम्म आणि एखादी ट्रेड लॉस मध्ये जाते, मग परत तिला थोडं रिकव्हर करण्यासाठी तसं थोडं ओव्हर ट्रेड होतं, आणि जो आलेला प्रॉफिट असतो सकाळचा, तो संध्याकाळी येता येता थोडा कमी होतो किंवा रेड मध्ये क्लोज होतो. आणि दुसरं एक असं आहे की सर, म्हणजे जेव्हा रेड मध्ये असतो तेव्हा आपण पोझिशन माझी होल्ड 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 राहते, पण हम्म जसे ग्रीन मध्ये येते तर तिला कंट्रोल, प्रॉफिट जास्त वर वर न्यायला थोडस हे होतं मला. तो बर. जास्त मी होल्ड नाही करू शकत प्रॉफिट.
ते एक बरं. प्रॉब्लेम होतो. ओके ओके ओके. तुमच्या इथं लोणचं पापड करत असाल ना वर्षभरासाठी? हो. करतात ना, बरोबर आहे. मग ते चांगलं लागतं आपल्याला, पहिल्या दिवशी खाल्लं की खूप टेस्ट लागतं. मग तुम्ही हो. पूर्ण बरणी एकाच दिवसात खाऊन घेता का? नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती वर्षभरात खायची आहे आपल्याला, बरोबर आहे. हो, रोज थोडी तसं थोडी. तर बघ, तसंच स्टॉक मार्केटचं आहे, की समजा आपल्याला एका दिवसात या ठिकाणी श्रीमंत व्हायचंच नाहीये. जसं आपण काय करतो माहिती का, प्रॅक्टिकली आपण काय करतो की एका दिवशी 10,000 रुपये निघले, तर मग आपण हम्म. विचार करायला पाहिजे की आपल्याला काय टार्गेट आहे आपलं वगैरे, त्या हिशोबाने आपण हे करायला पाहिजे. पण आपण 10,000 मिळाले म्हणून त्या दिवशी आपला कॉन्फिडन्स 7व्या लेवलवर राहतो आणि आपल्याला असं वाटतं की आजच 50,000 निघले तर बरं आहे. याच्यासाठी सगळ्यात चांगला जो आहे ना, मी मला वाटतं मागेही मी सांगितलं आणि याच्यातही नवीन कोर्समध्ये घेतलेलं आहे, की सगळ्यात पहिले तर तुम्हाला हेच माहित नाही की तुम्हाला मार्केटमधून घ्यायचं काय आणि तुम्हाला पैसा किती कमवायचा आहे. याचं उत्तर 99% लोकांजवळ काहीच नाहीये, शून्य आहे द्यायला. की तुमचं मार्केटमध्ये कॅपिटल किती आहे, तुम्ही सांगितलं 1,00,000 रुपये. मग मी विचारलं तुम्हाला या 1,00,000चे किती करायचे, तर तुमच्या जवळ त्याचं उत्तर काहीच नाहीये. जसं की मी आता तुम्हाला विचारतो, तुमचं मंथलीचं काय आहे, काही माहितीये का? मंथली तर माझं टार्गेट 30 ते 35 हजार रुपये असतं. म्हणजे आपलं आपण 30 मी ते जर 1,00,000 35,000. रुपयाला 30 ते 35 हजारचं बरोबर आहे. टार्गेट. चला चला चला, एकदम म्हणजे प्रॅक्टिकल आहे. 1,800 ते 2,000 रुपये आपण दिवसाचं आपण या हिशोबाने धरून चालतो. चालतात ना, मग सिंपल आहे हो. ना. मग मला एक सांगा सर, तुम्ही एकदम सिंपल, तुम्ही एकदम खास सॉर्टेड आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये. 30,000 रुपये तुम्हाला एका महिन्याला घ्यायचे, बरोबर आहे. 20 हम्म. ट्रेडिंग सेशन ऍव्हरेजली असतात. मग एका हम्म. दिवशी किती घ्यायचे तुम्हाला? 1,500 रुपये. आता समजा तुम्हाला इन केस एका दिवसाचे 4,000 रुपये मिळाले, म्हणजे ओके. ओके, म्हणजे हो. तुम्ही पुढच्या 3 दिवसाची आजच कमाई करून ठेवली, बरोबर आहे. हो. मग तरी परत चौथा ट्रेड कशासाठी? चौथा ट्रेड करण्याची कोणतीही गरज नाही. तुम्ही जोपर्यंत या प्रॅक्टिकलवर येत नाही ना, तोपर्यंत हम्म. तुम्ही अशी ट्रेडिंग, तुम्ही भावना विवश जी ट्रेडिंग आहे ती किती पण केली तर तुमची टोटल कधीही त्या मूळ कॅपिटलच्या कमीच राहील. पण तुम्ही जोपर्यंत टार्गेट ओरिएंटेड चालणार नाही, की ठीक आहे मला 30,000 कमवायचे, 20 ट्रेडिंग सेशन आहे, मला आज 500 रुपये लॉस झाला तर मी लगेच ते टर्मिनल बंद करून टाकेन, मी नाही करणार का? कारण की आज माझा डे नाही आहे, उद्या करीन मी. उद्या समजा 2,000 रुपये निघले तर कालचा लॉस कव्हर आहे आणि सगळं ओके. आजचा टार्गेट पण आला. आजचं टार्गेट पण आलं बंद. आता हिच्यात काय आहे की ठरून प्रॉफिट मिळत नसतो आपल्याला. आपलं जरी अंदाज काय आहे 1,500 रुपयाचा, की 1,500 रुपये मग कमवायचे, पण तुमचा व्यवस्थित ट्रेड कधी लागला तर तुम्हाला 5 पण मिळू शकतात, 2 पण मिळू शकतात, 3 पण मिळू शकतात. मग जर का 5,000 आले म्हणजे तुम्ही तुमच्या रन रेटच्या तिप्पट पुढे चालू आहे. मग तुम्हाला 510 करण्याची काहीच गरज नाही. आणि समजा हे तुमचं जर का एकाच दिवशी 10,000 भेटले तरी तुम्हाला असं वाटू राहिलं की मग आता समजा 20 ट्रेडिंग सेशन आहे, 5व्या ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला 10,000 रुपये प्रॉफिट झाला, तरी तुमच्याकडं बक्कळ अजून किती ट्रेडिंग सेशन आहेत? 15. आणि 15. 15 ट्रेडिंग सेशन मध्ये तुम्हाला 10,000 कमवायचे. मग तर तुमचा रन रेट अजून खाली आला. म्हणून तिथं सगळं एका दिवसात नाही होऊ शकत. हा कन्सिस्टन्सीचा खेळ आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळेसाचे, त्याच पद्धतीने इथं सडन कोणी श्रीमंत होत नाही. आता हिच्यात काय होतं की तुम्हाला जर का कमी वेळेत जास्त पैसा कमवायचा तर तुम्ही जास्त क्वांटिटी उचलसाल. जास्त क्वांटिटी उचलली की तुमचा ट्रेड बरोबर आहे तर ओके, पण जर का जास्त क्वांटिटी आहे आणि ट्रेड चुकला तर लॉस पण तितकाच आहे. तितकंच आहे. म्हणून इतकं घाई गडबड करू नका. आणि पहा ना, तुम्ही स्वतःला काय वेळ दिला तुम्ही आतापर्यंत मला सांगा. तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊन किती दिवस झाले? जर का तुम्ही 3 वर्ष प्रॉफिटेबल ट्रेडर आहे कंटिन्युअस, म्हणजे हम्म. मार्च एंडिंगला तुमच्या 3 वर्ष तुम्ही ग्रीन मध्ये क्लोज करू राहिले, त्यावेळेस तुम्हाला प्रो ट्रेडर म्हटलं जाईल. पण तुम्ही जर का असंच फ्लक्च्युएशन मध्ये ट्रेड करू राहिले, ओव्हर ट्रेडिंग करू राहिले, तर मग हे तर बरोबर नाही ना. म्हणून पहिले तर तुम्ही प्रॅक्टिकल एक अप्रोच ठेवा की आपल्याला 30% मिळवायचे. 30% साठी आपल्याला किती रिस्क घ्यायची, किती हे
आणि रोजचं किती घ्यायचंय. बरं ठीक आहे ना. जर का तुमचं पहिल्या 10 दिवसात जर का टार्गेट कंप्लीट झालं 30%चं, ओके, मग तर ओके तुमची रिस्क एकदम रिड्यूस करून टाका. जिथं तुम्ही 50,000 ट्रेड करता तिथं लगेच डायरेक्ट 20,000वर 10,000वर आणा. म्हणजे करू नका असं म्हणणार नाही मी, पण चुजी व्हा. मग बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रेड घ्या, पण तुम्ही असं फ्लक्च्युएशन मध्ये ट्रेडिंग करू नका. हाच प्रॉब्लेम सगळ्यांसोबत आहे, की जे कंटिन्यू कोणी कोणी 4 ट्रेड ओके मारतं, 5व्या ट्रेड मध्ये माती खातं, कोणी कोणी 6 ट्रेड मारतात, 7व्या ट्रेड मध्ये माती खातात. का? कारण पहिल्या दिवशी राहतात 10,000 रुपये, त्याला प्रॉफिट होतो 2,000 रुपये. दुसऱ्या दिवशी ते 12,000 ट्रेड करतात, डबल 3,000 रुपये मिळतात. तिसऱ्या दिवशी ते 15,000 ट्रेड करतात आणि त्याच्यात त्याला 5,000 रुपये होतो. 5व्या दिवशी ते डायरेक्ट 22,000ची बँक निफ्टी किंवा निफ्टी उचलतात. आता तुम्ही विचार करा की इथं 10,000वर 20% जर का तुमचे चुकले असते तर इथं हम्म तुम्हाला 2,000चा लॉस झाला असता. झालं बरोबर आहे. असं आता 22,000वर 20% आले तर तुमचा किती मोठा लॉस आहे. जास्त म्हणजे तुम्ही एक तर कॅपिटल रोज वाढवायला लागले, घेणं ना देणं तो तुमचा स्वभाव बी नाहीये. मग तुम्ही जर का कंपल्सरी 10चीच जर का ठेवली की मी 10नच करीन, हा एवढा महिना मी 10,000नच ट्रेड करील, तर कंटिन्युअस 10,000नच ट्रेड करा, जास्त वाढवू नका. ओके सर हा, सीमा मॅडम ना पटलं उत्तर. थँक्यू सीमा मॅडम. तर पहा, जोपर्यंत एक लक्ष जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत अंदाधुंदी ट्रेड करू नका. बिलकुल करा आणि स्वतःला प्रेशराईज करू नका. काय करा, जे नवीन असतील, जे पहिले नवीन बॅचवाले नवीनवाले ऐकून घ्या. पहिल्या महिन्यात तुम्ही 10%च ठेवा. 10% जर का तुम्ही घेणं हे झाले तर मग तिसऱ्या चौथ्या महिन्यात 15%चं टार्गेट ठेवा आणि मग हळूहळू वाढवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रेशर येणार नाही, तुमची कॅपिटल भराभर वाढेल. आता ज्याले असा गैरसमज आहे ना की फक्त 10, 15, 20,000, 25,000, 40, 50, 60,000नच कॅपिटल वाढते, डोक्यातून काढून टाका. 50,000 प्रॉफिट घ्यायचा तर 50,000 द्यायची पण तयारी ठेवावी लागते. 50,000 घेणं इतकं सोपं नाही. ओके, आय होप की तुम्हाला समजलं माझं उत्तर. येस सर हा, नेक्स्ट बोला बोला. मन मोकळं करा. हॅलो सर. नमस्कार मॅडम, बोला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग मॅडम. थँक्यू बोलते का युनायटेड स्टडी ग्रुप चालू केल्यापासून. नाही कसं काय? हा, कारण भरपूर कन्सेप्ट मध्ये सॉल्व्ह झाले. हा. सेक्टर मध्ये जरा प्रॉब्लेम होता. सेक्टर मुळे थोडे लॉस होत होते. ओके, तर त्याचा जरा प्रॉफिटेबल आहे जरा. बिलकुल बिलकुल असंच चालू द्या मॅडम. हा. आणि एक जरा मला हे होतं कन्सेप्ट हा, का बोला बोला. 20 आणि 50 जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत ट्रेडला होल्ड करू शकतो का? नाही, असं काहीच नाहीये. पहिली गोष्ट 50 EMA याच्यात कोणताही रोल नाहीये, तर तो तर विषय कटला. आता राहिला प्रश्न 20 EMA सोबत आहे म्हणले काय. आता जर का हा तुम्ही इथं इंटरमिजिएट टाइम फ्रेमचा जर का तुमच्या अपोज मध्ये असेल EMA किंवा इंटरमिजिएट टाइम फ्रेमचा सप्लाय झोन असेल, ते तुमचं टार्गेट आहे, ते त्याच रूल न होईल. तुम्हाला याच्यात कुठेही अडचण असेल तर तुम्ही इमिजिएटली चार्ट शेअर करायचा आणि विचारायचं की याचं टार्गेट काय राहील. जर का तुम्हाला 2-4 उदाहरणं समजले तर मग तुमची ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. त्याच्यामुळं असं काही नसतं की 20 EMA आपल्या सोबत आहे म्हणून आपण किती होल्ड करू शकतो, असा कोणताही रूल नाहीये. सगळं जे चालतं ते डिमांड आणि सप्लायच्या पद्धतीनंच चालतं. त्याच्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्टली चार्ट टाका आणि मी चार्टवरती तुम्हाला सांगेन की काय करायचं. आणि सध्या मी आता NTPC चा हे केलंय, ओके, अनालिसिस केलंय. हा हा. हा, ते NTPC. हा, विकलीचा हे केलंय. हा, तर ते मंथली मध्ये पण जाईल का? मंथली
पर्यंत पोहोचेल का? मंथली म्हणजे कोणता, म्हणजे हा वरती टॉप सप्लाय झोन म्हणता का तुम्ही? हा टॉप टॉप. टॉपचा हा सप्लाय झोन का? हा आता हे टोटली कंडिशनवर डिपेंड मॅडम, की हा स्टॉक कुठपर्यंत जाईल, याचं सेक्टर कुठपर्यंत त्याला सपोर्ट करतंय, या सगळ्या गोष्टी. आता इथं एक सप्लाय झोन आहे त्याला, नंतर हा एक सप्लाय झोन आहे. तर मी आपण हा विकलीचा आहे ना, हो तो विकली मार्क केलाय. हा वाला, टॉपचा हा वरचा डी सप्लाय झोनच्या इथला. हा वाला. हा ओके, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, हे तर सप्लाय झोन चालणारच आहे. पण हा अल्टिमेटली कुठपर्यंत जाईल हे कोण ठरवतो? सेक्टर. आता या हा विकली सप्लाय मधून तो खाली येईल तर हा इथं एक सपोर्टिंग डिमांड झोन आहे. परत तिथून वरती जाईल, याच्यात जाईल, तिथून कितपर्यंत खाली येईल, तर बरोबर. ते सांगेल आपल्याला सेक्टर, की सेक्टर कुठपर्यंत स्ट्रॉंग आहे, तिथपर्यंत हे सगळं चालणार आहे. हा. नेक्स्ट. बस थँक्यू सर. ओके मॅडम, बाकी व्यवस्थित चालू आहे स्टडी? हा जेव्हापासून स्टडी ग्रुप चालू केल्यापासून भरपूर म्हणजे आहे. ओके जरा ओके, रिकवर होते जरा लॉस. चालेल मॅडम, कोणत्याही शंका मनात ठेवू नका. ज्या वेळेस येतील त्यावेळेस पटकन टाकून मोकळा व्हा. ओके ओके सर. ओके सर. थँक्यू आणि बेस्ट थँक्यू विशेष तुम्हाला. ओके थँक्यू सर. नेक्स्ट कॉलर. जल्दी जल्दी, पण टाइमपास करता गाड्या तुम्ही. तरी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न रेडी ठेवा, रेडी टू फायर. इतका वेळ बोला पटकन कोणीतरी. सीमा मॅडम काय आहे, बोलत का नाही स्टुडंट? सेशन ओव्हर करायचं का? हा संजय जी बोला. तर एक विनंती होती, जाता जाता तुम्ही त्या दिवशी प्रश्न विचारला होता की चा कोणता मी तुम्हाला उत्तर KEI स्टॉक खाली का आला, हा, काहीतरी कोणता होता तो? KEI. KEI, येस. हा, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं होतं, पण उशिरा दिलं होतं फार. बर. सगळ्यांना सांगा तो स्टॉक का खाली आला होता आणि तो सप्लाय डिमांड झोन का ब्रेक नाही केला. नाही, तसं नाही होणार, कारण की काय प्रॉब्लेम आहे सांगतो मी तुम्हाला. की इथं मी एक्सक्लुझिव्ह जेव्हा प्रश्न विचारतो, जे मला विद्यार्थी अप्रोच होतात त्यांना मी प्रायव्हेटली त्यांच्याशी हे डिस्कस करतो. पण याच्यातून हे दाखवतं की तुमची किती तळमळ आहे शिकण्याबद्दलची. मी आता पब्लिकली काही प्रश्नांची उत्तरं याच्या नंतर देणार नाही, कारण की मी तिथं ओके. जे एक्सक्लुझिव्ह विचारतो ते याच्यासाठी असतं की तुम्ही तो स्टॉक पाहिला पाहिजे, तो अनालाइज केला पाहिजे, मला मेसेज केले पाहिजे याच्यासाठी. पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं वाटेल की मी काहीच करणार नाही आणि सगळं आयतं वयतं भेटल, तर हे असं होणार नाही. त्यावेळेस मी वेळेचं एक मर्यादा दिली होती की आज रात्री 8 वाजेपर्यंत सांगा. त्याच्यामुळं मला नाही जसं सर, काही रिप्लाय मी 8 थोडासा वाजे. तुम्हाला रिप्लाय दिला, पण 10:30च्या नंतर दिला. हा, आपलं त्याच्यामुळं बोलणं मी पण झालं होतं. येस, म्हणून मी तुम्हाला जास्त रिप्लाय दिला नाही. कारण काय आहे माहितीये का, की जेवढी तळमळ मी तुम्हाला दाखवतोय एक प्रत्येक गोष्टीत, त्याच्यात तुम्ही काही तर अप्रोच करा. तुम्ही जर का तुमच्या मनात सगळं तर नाही चालू शकत ना. म्हणून जे एक्सक्लुझिव्ह आहे ते एक्सक्लुझिव्हच राहील आणि ते फक्त त्यांनाच मिळेल जे स्टडी करू राहिले. जे नाही फालतू असं काहीच करणार नाही त्याला हे तर की यायचं मी सांगणार नाही त्यांना. नाही, मला आपलं बोलणं झालं सर त्याच्याबद्दल. ओके, नाही पण मी तुम्ही रिप्लाय. तुम्ही तुम्ही रिप्लाय पण दिला मला, अगदी बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे, पण वेळ गेल्यानंतर दिला ना तुम्ही. नाही, मी थोडस म्हणजे घरामध्ये एक येस येस येस, समजू शकतो मी. गावामध्ये एक हे झालं होतं. ओके, तुम्ही मला पर्सनल विचारा, मी पर्सनल सांगेल तुम्हाला, पण इथं पब्लिकला हे नका. येस सर. ओके. हा.
ओके, नेक्स्ट कोणाचा प्रश्न? हा पा, आता ही तर गोष्ट मी एक तर थोडासा रूड वाटलं तुम्हाला तर चालेल, पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या फक्त त्या लेवलची ज्याच्यात कळकळ आहे त्याच्याशीच बोलण्याचा अर्थ आहे. जर का तुम्ही त्या गोष्टी रिस्पॉन्स करून नाही राहिले, काही ट्राय नाही करू राहिले, तर ते प्रत्येकाशी तर मी काही विनाकारण एवढं लोकल नाहीये मी की मी प्रत्येकाला हे करेल. मी पराकोटीचे प्रयत्न करतो तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी, तुमची जास्तीत जास्त तुम्हाला विचार करायला लावाल याच्यासाठी. पण तुम्ही जर का समोर येणार नाही तर मग त्याला माझा काही इलाज नाहीये. तसं तर करणार प्रयत्न मी सगळेच आहे, पण जसं की स्पेसिफिक या स्टॉकचं मी सांगितलं होतं की ते नाही सांगणार मी तुम्हाला, इथं तर नाही सांगणार. अजून कोणी? अजून कोणी आहे का? सेशन ओव्हर करायचं का? ओके, स्वप्नीलजी बोला. सर, मला हे विचारायचं होतं, आपण एक तर डायरेक्ट एंट्री घेतो, जसं की लोकेशन मार्क केलं हम्म, आणि एक्झिक्युशन टाइम फ्रेमला प्राइस आली हम्म, आणि 20 EMA चं एक टार्गेट ठेवतो आपण त्यामध्ये, हम्म, किंवा इंटरमिजिएट टाइम फ्रेमचा सप्लाय झोन. हम्म, बरोबर सर. हम्म. आता यामध्ये जर एक्झिक्युशन टाइम फ्रेम मध्ये जर आपल्याला एक्झिक्युशन नाही सापडलं तर आपण मग ऍडव्हान्स ट्रेंड अनालिसिस न कन्सिडर करतो त्याला. येस. मग ऍडव्हान्स ट्रेंड नाही अनालिसिस नाही, मध्ये आपण जर तिथं बघायला गेलं, जिथं एक्झिक्युशन नाही तिथं आपण एंट्री घेत नाही, मग तिथं आपण कन्फर्मेशनची वाट पाहतो. थोडंसं ओके, कन्फ्युजन दूर करतो तुमचं. हा. ठीक आहे. मग मला एवढंच विचार, म्हणजे 20 EMS जर एक्झिक्युशन आपल्याला चांगलं सापडलं तर 20 EMS लास्ट, म्हणजे त्याच्या पुढे आपण ही नाही कन्सिडर ऍज अ टार्गेट किंवा नाही, इंटरमिजिएटचा सप्लाय असं झोन. असं काहीच नाहीये. हे पहा, आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा ट्रेड जर का मंथली म्हणजे MIT तुमचा ट्रेड आहे, हा तर सर. तुमचं सेफ टार्गेट म्हणतोय मी, आपण अल्टिमेट टार्गेट पकडत नाही. मी तुम्हाला पहिले काय सांगतो, तुम्ही सगळं ज्ञान एकूण काय ओव्हरलॅप करून राहिले. पहिली तर गोष्ट मी सांगितलं की वीकली 10% टार्गेट धरून चालायचं कमीत कमी. त्याच्यानंतर मंथली 25% धरून चालायचं, ते 40-50 पण देतं. क्वार्टरलीचं 50% पकडायचं. हाफ इयरली डबलचं टार्गेट पकडायचं आणि इयरली कमीत कमी तिप्पटचं टार्गेट पकडायचं. हे तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. आता प्रश्न येतो की तुमच्या, हे मी काहून सांगतो इंटरमिजिएट टाइम फ्रेमवरती, कारण ऑलमोस्ट लोक याच्यात ऑप्शन मध्ये काम करतात. हो, त्यांची नाही म्हणलं तर ऑप्शन करतात ते. ऑप्शन बरोबर. मध्ये जर का स्टॉक खाली येऊन वरती गेला तर तरी तुम्हाला काही मिळणार नाही. हो मग सर. आता समजा स्टॉक इथपर्यंत गेला, तुम्ही ऑप्शन मध्ये प्रॉफिटेबल आहे आणि इथे एक इंटरमिजिएट टाइम फ्रेमचा सप्लाय झोन आहे किंवा EMA आपण म्हणतो, इथं बुक करून टाका. हा, हा, बरोबर आहे. बरोबर. इक्विटी वाल्यांना मी काय सांगतो की तुम्ही बुक करू नका, तो खाली येऊ द्या, कारण तो मंथलीचा आहे. तर त्याचं टार्गेट मी इक्विटी वाल्यांना तर हे सांगतो की मंथलीचा आहे तर मिनिमम 25% धरून चाला तुम्ही. ओके. बरोबर. ओके. हा, हे फक्त ऑप्शन वाल्यांसाठी आहे की इथून जर का खाली आला स्टॉक हा आणि सर. परत वरती गेला तर हा, इथं जेवढं दिसत होतं ना, ते झिरो परत होईल. स्टॉक बरोबर, तिथं गेला तर तेवढं काय, त्याच्या 10% पण नाही मिळत. बरोबर. ओके. ठीक, ठीक, ठीक. हा, समजलं सर, समजलं. हा. ओके, थँक्यू सर. हा, ओके. अजून कोणाचा काही प्रश्न असेल महत्वाचा तर विचारा, किंवा आज नाही केलं तर भविष्यात कधी होईल त्याची वाट पाहत राहा. ओके. पल्लवी मॅडमचा मेसेज आहे. ओके. तर पहा, आता मला 3-4 मेसेज आलेले आहेत की व्हिडिओ संदर्भातले, ज्यांना लेटेस्ट कोड सबस्क्रिप्शन अपडेट करायचंय, अपग्रेड करायचंय, त्यांनी मनोज सरांना कॉन्टॅक्ट करायचंय. मनोज सर, प्लीज लुक इन टू दिस मॅटर. आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना रिन्यू करून द्या. ओके. तसं तर सगळ्यांनी करायला पाहिजे ते, कारण की बऱ्याच नवीन कन्सेप्ट ज्या आहेत त्या डायनामिक मार्केटनुसार बदललेल्या आहेत. तर पहा, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी करून घ्या. चालेल. बाकी कोणाला काही प्रश्न अजून?
कोणाला काही प्रश्न नाही? ओके, तर चला आपण मग या ठिकाणी स्टॉप करूया आणि नेक्स्ट कधीतरी पुन्हा असं एक हे करू. तोपर्यंत तुम्हाला जे ग्रुपमध्ये जे रोल दिलेला आहे तो रोल करा, सगळे प्रॉफिटेबल व्हा आणि सगळे ग्रीन राहा. ओके, तर भेटू कधीतरी. ओके, चालेल. आय होप की तुम्हाला काहीतरी नवीन भेटलं यातून शिकायला आणि किंवा रिवाईज झालं. ओके, तर गुड नाईट. चला.